नीरवदा चॅनलचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्ससाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. 500 ते 6000 मीटर ओके उंचीचा उभा विस्तार. ठीक आहे, डायरेक्टली मी जातो आता, थोडं आपल्याकडे टाईम शॉर्ट आहे म्हणून डायरेक्ट आपण बघू. सिम्पल क्वेश्चन आपला क्लाउड्सवरती आहे, बरोबर आहे, ढगांवरती आहे. तर साधी गोष्ट, याच्या 3 आपण डिव्हिजन करतो, बरोबर आहे. एक मिड लॅटिट्यूड किंवा एक लो लॅटिट्यूड असेल किंवा लॅटिट्यूड आणि अल्टिट्यूड. ठीक आहे, सो मिड अल्टिट्यूड, लो अल्टिट्यूड आणि हाय अल्टिट्यूड. ठीक आहे, सो साधारणतः 2000 मीटरपर्यंत जर म्हटलं तर आपण लो अल्टिट्यूड म्हणतो, म्हणजे कमी उंचीचे. त्यानंतर मिड अल्टिट्यूड एक साधारणतः 4000 मीटरपर्यंत आणि त्यानंतर 6000 मीटरपर्यंत आपल्याला काय दिसतील, हाय अल्टिट्यूड. ठीक आहे, तर याच्यामध्ये सर्वात वरती जे असतात ते सर आहे, कळलं म्हणजे मी नाही. ठीक आहे, तर सर म्हणजे काय, सिरस. ओके, म्हणजे सर्वात वरती आपलं सिरस असतील. ठीक आहे, मिड अल्टिट्यूड म्हणजे अल्टो लावायचं, फक्त अल्टो घ्यायचं, मिडला अल्टो आणि लोला डायरेक्ट क्युमुलस निंबस, हे 2 लक्षात ठेवायचे. ठीक आहे, निंबस हे का सर्वात खाली दिसतील तुम्हाला, कारण हेवी असतात प्लस मॉइश्चर कंटेंट जास्त असेल, त्यामुळे निंबस हे तुम्हाला सर्वात खाली दिसतील. ओके, तर निंबस हे पावसासाठी कारणीभूत असणारे निंबस आहेत. ठीक आहे, आणि थोडेसे काळे का दिसतात, कारण जेवढं जास्त मॉइश्चर तेवढं रिफ्लेक्शन रेट तिथे जास्त असेल, ॲल्बेडो जास्त असेल. ॲल्बेडो माहिती आहे सगळ्यांना, येस. ठीक आहे, तर ॲल्बेडो कसं असेल, इथे जास्त असेल, रिफ्लेक्शन रेट जास्त आहे, तर त्यामुळे पेनिट्रेशन जे आपल्याला खालून दिसतं ते कमी दिसेल, ब्लॅक दिसतील. ठीक आहे, तर त्यामुळे ब्लॅक क्लाउड्स हे निंबस आपण जनरली म्हणू शकतो. आणि क्युमुलस जर याला भेटले तर लाईटनिंग्स होणार, म्हणजे जे आपण विजा कडकडणार वगैरे एक्सेट्रा जे म्हणतो आपण. ठीक आहे, तर ते इथे पॉसिबल होऊ शकतं. म्हणजे क्युमुलो निंबस याचे मेन लोकेशन म्हणलं क्युमुलस निंबस, तर ते कुठे भेटेल तुम्हाला, येस, कुठे असतात क्युमुलो निंबस, येस, ट्रॉपिक्सला म्हणण्यापेक्षा इक्वेटर, कारण ट्रॉपिक्स म्हणलं की मग आपण 23.5 पर्यंत जातो, बरोबर आहे. तर मग त्यामुळे इक्वेटरच्या आसपास जिथं क्युमुलो निंबस क्लाउड्स डेली रेनफॉल वगैरे पॉसिबल असतो. आणि दुसरं एक लोकेशन अजून कुठे दिसेल क्युमुलो निंबस, येस, एक लक्षात घ्यायचं बघा, हां, येस, हां, कन्वे, मग तेच झालं ना, इक्वेटर झालं ना, येस, दॅट इज सायक्लॉन, बरोबर आहे. तर सायक्लॉन म्हणजे एक लक्षात घ्यायचं, जिथे तापमान जास्त आहे तिथे काय होणार, जास्तीत जास्त हवा हलकी होणार, जास्त वर जाणार, सोबत काय घेऊन जाणार, मॉइश्चर. जेवढा मॉइश्चर जास्त पुश होईल वरती तेवढा थिकनेस क्लाउडचा वाढेल. आणि सर्वात जास्त थिकनेस कुठे दिसतं तुम्हाला, क्युमुलो निंबसमध्ये, येते लक्षात. आणि मग हे कुठे, सायक्लॉनमध्ये पॉसिबल आहे, कारण लो प्रेशर इंटेन्स असतो सी सरफेसला, मोर दॅन 27 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर, त्यामुळे थिक क्लाउड इथे बनतील. ओके, मग ते झालं क्युमुलो निंबस. पण आपल्याला इथे विचारलं आहे त्यांनी, बघा थोडंसं काही चेंजेस आहे याच्यामध्ये. तर अवाढव्य असून घुमटाकार असतात, चला इथपर्यंत ठीक होतं, पण रंग करडा आणि आल्हाददायक हवेचे निर्देश असतात. आल्हाददायक नसतो मग क्युमुलो निंबस असेल तर, म्हणून पहिला तर सिरियस तर तसाच कट होऊन जातो, कारण तो जर म्हणलं तर करडा वगैरे नसतो, एकदम व्हाईटिश कलरने असतो. ठीक आहे, एकदम जेवढा वरती तेवढा तो त्याला आपण काय म्हणतो, लेस डेन्स म्हणतो थोडं, किंवा घनता जास्त नसते, एकदम आरामात पसरलेला असतो, किंवा मोस्टली व्हाईट असतो. करडा हा रंग खाली आल्यावरतीच येणार. ठीक आहे, ग्रे कलर ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, त्यामुळे मग इथे 2च ऑप्शनमध्ये कन्फ्युजन पाहिजे, 3 आणि 4मध्ये. पण चौथा का नाही आहे, कारण त्यांनी आल्हाददायक असं म्हणलं आहे. क्युमुलसमध्ये थोडंसं थंडरिंग येतं, म्हणजे विजा कडकडणार एक्सेट्रा, त्यामुळे मग ऑप्शन 3 हे बेस्ट असेल त्यामध्ये. ठीक आहे, तर ऑप्शन 3 हे लक्षात घ्या. तर आले सगळ्यांना लक्षात, सर्वात वरती सिरस, नंतर मध्ये आला की अल्टो लावायचा. अल्टोसोबत मग क्युमुलस पण कॉम्बिनेशन होऊ शकतं, अल्टो निंबस पण होऊ शकतो, पण मोस्टली निंबस हा खालीच दिसेल तुम्हाला, लो अल्टिट्यूडला. ठीक आहे, तर तेवढं निंबसबद्दल तेवढं लक्षात ठेवा. आणि क्युमुलो निंबसचे मेन 2 लोकेशन आहेत, इक्वेटर, सायक्लॉन, आणि एक तसा असतो पण तो खूप रेअरेस्ट कंडिशनला दिसतो, तो म्हणजे कुठे, सब पोलार रिजन, फ्रंटल सायक्लॉन. फ्रंटल माहिती आहे ना, फ्रंटल एरियाज, फ्रंट्स माहिती आहे सगळ्यांना, येस. तर मग 60 डिग्री नॉर्थ, मोस्टली 60 डिग्री नॉर्थला, जिथे 90 डिग्रीची जी काही हाय प्रेशरची हवा येते, आणि दुसरी कोणती आहे 30 डिग्रीची हाय प्रेशर, हे दोन्ही कुठे कोलॅप्स होतात, 60 डिग्रीला. तर त्या ठिकाणी मग जिथे फ्रंट एकदम ड्रास्टिकली काय होतं, फ्रंटचे पण 3 प्रकार आहेत, बरोबर आहे. तर त्यामध्ये एक काय असतो, कोल्ड फ्रंट, एक आहे वॉर्म फ्रंट, आणि एक आहे ऑक्लुडेड फ्रंट. पण कोल्ड फ्रंटमध्ये काय होतं युजली, की सर्वात जास्त डॉमिनंट वरची 90 डिग्रीची हवा असेल. ठीक आहे, तर ती जास्त असेल डॉमिनंट, म्हणजे याचा अर्थ काय, लो जास्तीत जास्त वर उचलली जाईल, त्यावेळेस मग पॉसिबल आहे क्युमुलो निंबस. वॉर्म फ्रंटमध्ये पॉसिबल नाही, कारण वॉर्म फ्रंटमध्ये वॉर्म जेव्हा डॉमिनंट असेल तेव्हा स्लोप हा जेंटल बनतो. ठीक आहे, तर त्यामुळे फास्ट वरती गेले पाहिजे, हा आपला क्रायटेरिया होता, बरोबर, क्युमुलो निंबसला. मग क्युमुलो निंबसचं 3rd लोकेशन कोणतं असतं, सब पोलार, ते पण कोणता फ्रंट, कोल्ड फ्रंट. ठीक आहे, तर हे 3 लोकेशन लक्षात ठेवा. बाकी मला वाटतं या क्वेश्चनमध्ये क्युमुलसला पण जास्त इम्पॉर्टन्स दिलेलं बेटर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन.
त्यानंतर हे असे क्वेश्चन आता थोडे कमी झालेत MPSCमध्ये. सेकंड जो क्वेश्चन आहे बट स्टील माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर मोस्टली मी तुम्हाला फोकस एरिया जे आपल्या MPSC सांगता येतील, ठीक आहे, किंवा UPSC पण जर तुम्ही कोणी देत असाल तर ट्राय करा की फिजिकल जॉग्रफीवरती जास्त फोकस द्या. ठीक आहे, फिजिकल जॉग्रफी जो आहे, त्यानंतर वर्ल्ड जॉग्रफी जो आहे आणि इंडियन जॉग्रफी यावर फोकस करा. आणि महाराष्ट्रात प्रिलियम्सवरती क्वेश्चन बऱ्यापैकी कमी व्हायला लागलेत. ठीक आहे, कारण मेन्सला खूप जास्त क्वेश्चन असतात. त्यामुळे प्रिलियममध्ये महाराष्ट्राला सौदीच्या बाहेर काही येत नाही. सौदीच पूर्ण 5-6 वेळेस रट्टा, त्याच्या बाहेर काही नाही आहे. ठीक आहे, आणि ॲटलस घेतलं तर बेटर राहील, म्हणजे सोबत ॲटलस, सौदी ॲटलस महाराष्ट्र. ठीक आहे, आणि जगासाठी तर कंटिन्यू सोबत ठेवायचाच आहे तो, जगाचा किंवा भारताचा ॲटलस ओरिएंटेड. ठीक आहे, तर त्यामुळे असे क्वेश्चन थोडेफार कमी येतात. त्यामुळे याच्यात जास्त डिस्कशन आपण करण्यापेक्षा पहिला बघून घ्या आन्सर. अ बर्ड दिला आहे त्यांनी. ब्राईटेस्ट स्टार आहे स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे, व्हीनसबाबत, शुक्रबाबत. आणि ढगांच्या यांनी काय दिलं आहे, बुध ग्रहानंतर सर्वात तप्त नाही येतो. ॲक्च्युली व्हीनस जर म्हटलं तर आपण तो तप्त म्हणता येईल सर्वात. ओके, तर त्यामुळे ते रॉंग असून डायरेक्ट ते आन्सर आपण एकदा बघून घ्या. बाकी इन्फॉर्मेशन तुम्हाला एक्सप्लेनेशनमध्ये प्रोव्हाइड केली आहे. ठीक आहे, एक्सप्लेनेशन बघताय आहे ना सगळ्यांसमोर. ठीक आहे, तर एक्सप्लेनेशन साईडला राहू दे बरं का, तुमचं टेलिग्रामवरती फॉरवर्ड केलं आहे सगळं. नेक्स्ट आहे कोरिलिस फोर्स. तर काय होतं कोरिलिस फोर्समुळे? कोरिलिस फोर्स एक्झॅक्टली काय आहे तर अर्थच्या रोटेशनमुळे जे काही डिफ्लेक्शन क्रिएट होतात, तर त्यालाच आपण काय म्हणतो कोरिलिस फोर्स. तर काय होतं कोरिलिस फोर्समुळे? चला पहिले क्वेश्चन बघा. उत्तर गोलार्धात उजव्या दिशेला वळतात, बरोबर आहे का? येस. आणि दक्षिणेला डाव्या दिशेला. ओके, अँड फेरेल्स लॉ ऑफ डिफ्लेक्शन्स म्हणतो आपण. फेरेल एक सायकल आहे ज्याच्यात आपण हॅडले सेल, फेरेल सेल आणि पोलार सेल, त्यातला जो फेरेल हा एक जॉग्राफरचं नाव आहे, त्यांनी हे फाइंड आउट केलं म्हणून त्याचं नाव दिलेलं आहे. आता थर्ड त्यांनी दिलं आहे की कोरिलिस बल हे विषुववृत्तावर सर्वाधिक असते आणि ध्रुवाकडं कमी असतं. तर एक्झॅक्टली रॉंग आहे. ठीक आहे, कारण काय, सर्वात झिरो कुठं असतो कोरिलिस फोर्स? इक्वेटरला. जसं वरती जाल 90 डिग्रीकडे वाढत जाईल. ठीक आहे, तर मग पहिलं तर सोपं होतं, उत्तर गोलार्धात राईटला डिफ्लेक्ट करतात. बट कितीने डिफ्लेक्ट करतात? युजली ट्रेडविंड्स कितीने डिफ्लेक्ट होतात? 45 डिग्री. ठीक आहे, पण तेच डिफ्लेक्शन अजून जसं वरती जाल तसं वाढत जातं बरं का. म्हणजे ते पण एक गोष्टी लक्षात ठेवा, डिफ्लेक्शन अजून वेस्टर्लाइज बघताल तुम्ही आणि ट्रेडविंडमध्ये फरक जाणवेल. ट्रेडविंडमध्ये काय दिसतं तुम्हाला, जे टॉपिकलला असतात ट्रेडविंड. ओके, समजा आपण इथे, आता हे शक्य नाही आहे. ठीक आहे, आता तुम्ही माइंडमध्ये थोडा मॅप क्रिएट करा, कारण युजली आता तिकडे असं आपण तर अवेलेबल असतं, बरोबर आहे, जे काही आपल्याला प्रोजेक्टर आहे ते. ठीक आहे, पण आज थोडासा प्रयत्न करा तुमच्या साईडने जेवढं कोऑपरेट करता येईल. ठीक आहे, सो बघा इक्वेटरला किंवा टॉपिकलला, सॉरी नॉट इक्वेटर, टॉपिकलला काय दिसतं, डिफ्लेक्शन हे 45 डिग्रीने, कारण कोरिलिस फोर्स त्या प्रमाणात कमी असेल. तेच जर तुम्ही टेम्परेट रिजनला गेले तर डिफ्लेक्शन वाढणार आहे. ओके, मोर दॅन 45, कारण बुकिश नॉलेजमध्ये आपण बघतो 45 दिलेलं आहे युजली सगळीकडे, पण डिफ्लेक्शन वाढलं कारण कोरिलिस फोर्स वाढलेला आहे. ठीक आहे, म्हणजे खूप स्पेसिफिक क्वेश्चन आला तर त्या गोष्टी लक्षात ठेवा की डिफ्लेक्शन हे वाढत जाणार वरच्या साईडला सुद्धा. पहिले 45 असेल तर मे बी 60पर्यंत जाईल, नंतर पोलारकडे जाताल तर मे बी ते 70 डिग्रीपर्यंत जाऊ शकतं. ओके, तर डिफ्लेक्शन हे चेंज होईल. ओके, त्यानंतर अजून एक गोष्ट अशी आहे इथे, याच्यासोबतच आपण बघू शकतो करंट्स. माहिती आहे सगळ्यांना ओशन करंट्स? ठीक आहे, तर ओशन करंट कशी सायकल असेल? कोरिलिस फोर्सच्या डिफ्लेक्शनमुळे. उत्तर गोलार्धात कोरिलिस फोर्स कशा दिसतात, सॉरी करंट कशा दिसतात? ओशन करंट्स कोणत्या डिरेक्शननी? क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज? येस, गुड, क्लॉकवाईज असतील. आणि दक्षिण गोलार्धात कशा आहेत? अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे, तर तेवढं कोरिलिस फोर्समुळे या दोन गोष्टी आहेत. ठीक आहे, तर त्या कोणत्या आहेत? एक फर्स्ट म्हणजे आपले ट्रेडविंडचे डिफ्लेक्शन, अँटी ट्रेडविंडचे डिफ्लेक्शन, आणि दुसरं आहे करंट. ठीक आहे, तर तेवढा एक इफेक्ट आहेत, बाकी काही एवढी बघायची गरज नाही. ठीक आहे, तर आलं लक्षात हा थर्ड क्वेश्चन. पहिले 2 बरोबर आहेत, तिसरं का रॉंग आहे कळालं आहे? ओके, नेक्स्ट. सो डिसेंडिंग क्रम म्हणजे ज्यांनी डिसेंडिंग असं काही ऑर्डर विचारलं इथे, तर सियाल लक्षात ठेवायचं आहे, पण क्रस्टमध्ये गेला तर ऑक्सिजन पण असतो. सियाल पहिले ऑक्सिजन घ्यायचं आहे, नंतर सियाल घ्यायचं आहे, सिलिका ॲल्युमिनियम. मग जे काही उरतं ते आयन खाली टाकून द्या. ठीक आहे, तर शेवटी आला आयन. ठीक आहे, तर मग तो शेवटीच आला पाहिजे आणि ऑक्सिजन पहिल्याच आला पाहिजे. आणि इन बिटवीन सियाल माहिती आहे सगळ्यांना सियाल. ठीक आहे, तर सिलिका प्लस ॲल्युमिनियम. भूकवचालाच आपण 2 भागात डिवाइड करतो, क्रस्टला सियाल आणि सायमा, मध्ये कॉन्ड्रॉट डिस्कंटिन्युटी आहे. ओके, तर सियाल म्हणजे कॉन्टिनेंटल प्लेट, सायमा म्हणजे ओशनिक प्लेट, सिलिका मॅग्नेशियम. आता याच्यानंतर मग मॅग्नेशियम तुम्ही ॲड करू शकता. ठीक आहे, तर यानंतर मग पुढे मॅग्नेशियम पण येऊ शकतो, पण ऑप्शनमध्ये काही तसं विचारलं नाही त्यामुळे काही गरज नाही. ठीक आहे, तर मग ऑक्सिजन, देन सिलिका ॲल्युमिनियम, देन आयर्न. ओके, ग्रेट. नेक्स्ट आहे, काही प्रश्न असतील तर विचारू शकता तुम्ही मध्ये.
नेक्स्ट, हे पठार मध्य प्रदेश राज्याचा उत्तर भाग व उत्तर प्रदेश राज्याचा दक्षिण भाग आहे. ठीक आहे, तर इथे थोडीशी डायग्राम एक्सपेक्टेड आहे, तर बघू आपण. त्यानंतर विखुरलेल्या टेकड्या असा काही सपाट भाग दिला त्यांनी. त्यानंतर सिंध ही प्रमुख नदी या पठारावरून उत्तर दिशेला वाहत जाते आणि यमुनेला जाऊन मिळते समथिंग. ओके, आफ्टर लॉंग टाईम असं काही यूज करतोय. ठीक आहे, तर बघू आपण. ठीक आहे, तर एम पीचा मॅप थोडासा जर तुम्ही लक्षात घेतला, ठीक आहे, तर एम पीला जस्ट एक डिवाइड करू शकतो आपण. ठीक आहे, तर सर्वात पश्चिमेला काय येतो? माळवा. ठीक आहे, माळवा लक्षात घ्या, प्रयत्न करा समजून घ्यायचं. त्यानंतर दुसरं काय असेल? एक्झॅक्टली मधून ब्रेक करणारी कोणती? विंध्य. ठीक आहे, हा यूपीचा भाग आत घुसलेला आहे थोडासा, तर तो कोणता आहे? बुंदेलखंड. त्यानंतर इकडे कोणता येईल? बागेलखंड. ओके, त्यानंतर मग खाली सातपुडा. ओके, सातपुड्याचा सर्वात पहिला पार्ट राजपिपला. ठीक आहे, तर तो पहिला पार्ट कोणता येईल? राजपिपला. त्यानंतर पूर्ण एम पीमध्ये असणारी कोणती आहे? महादेव. ठीक आहे, तर महादेव. त्यानंतर इथे मग आपल्या अमरावतीचा भाग वरती घुसला आहे. ठीक आहे, तो कोणता आहे? गाविलगड. ठीक आहे, आणि त्यानंतर इथे पुढे कोणती आहे? यस, कोणती आहे? मैकल. ठीक आहे, मैकलच्याच इथे पुढे अमरकंटक प्लाटो आहे. राईट. ठीक आहे, अमरकंटक प्लाटो. तर असे काही पार्टिशन आपण एम पीमध्ये बघू शकतो. त्यानंतर पुढे अजून काय म्हणता येईल? याची सबरांग कोणती? विंध्याची, जी की थोडी एंडला दिसते. विंध्याची उपरांग कोणती आहे? येस, गुड, कैमूर. ठीक आहे, सो कैमूर लक्षात ठेवा बरं का, कैमूरवरती प्रश्न येऊन गेले ऑलरेडी. तर विंध्याची उपरांग कोणती आहे? कैमूर. सातपुड्याच्या उपरांग कोणत्या? राजपिपला, महादेव, गाविलगड आणि मैकल. ठीक आहे, तर या लक्षात ठेवा. त्यानंतर मग नद्या पण मला वाटतं काही इम्पॉर्टंट असू शकतात या पार्टमध्ये. तर जसं अमरकंटकपासून नॉर्थला शोण नदी जाते, तर पश्चिमेला कोणती जाते? नर्मदा. हे तर सिम्पल आहे, सगळ्यांना माहिती असेल. ठीक आहे, तर एवढ्या एम पीचं लक्षात घ्या. बाकी मग या इकडे समजा बघितलं तर मेवाड रिजन येतो, मारवाड आणि मेवाड रिजन. ठीक आहे, तो असेल, आणि त्याच्या दरम्यान अरवली. ठीक आहे, तर जेवढं पॉसिबल आहे तेवढं एक्सटेंड लेवलपर्यंत तिथे बघत चला. ठीक आहे. ठीक आहे, याच्यात काही डाऊट आहे? आणि मग त्यांनी प्रश्न काय बघा इथे आता, तर सिम्पल आहे, उत्तर भागात आहे. यूपी आणि एम पीचा भाग म्हणला आहे म्हणजे एकच ऑप्शन आहे, बुंदेलखंड. ओके, तर वरती कोणता आहे? बुंदेलखंड, कारण ईस्टकडे बागेलखंड आहे. ठीक आहे, याच्यात काही कन्फ्युजन झालं तर कोणाला काही नाही ना काही? ठीक आहे, पूर्वेला सूर्य उगवतो तिकडं बघायचं म्हणजे बागेल आहे. ठीक आहे, तर तिकडे बघा, असं काहीतरी करून लक्षात ठेवा, कारण शेवटी आपल्याला MPSC द्यायची, रट्टा महत्त्वाचा आहे. ठीक आहे, तर ते लक्षात राहिलं पाहिजे. ठीक आहे, तर त्यानंतर सूर्य मावळतो ना, पश्चिमेला मावळतोय, तर मावळायचं इकडे आहे, बरोबर. तर इकडे माळवा, असं काहीतरी करून लक्षात ठेवू. ज्यांना कन्फ्युजन झालं त्यांनी त्या पॅटर्नने जाऊ शकतात. ठीक आहे, बाकी मग चंबळ, सिंध, बेटवा केन इथून फ्लो होतात, बरोबर. विंध्याच्या उत्तरेला किंवा माळवापासून काही निघतात, चंबळ, सिंध, बेटवा, केन. ओके, तर बेटवा आणि केन ॲक्च्युली बुंदेलखंडपासून फ्लो होतात. चंबळ आणि सिंध जर म्हणलं ते महाभारत नावाचा एक पठार येतो. ठीक आहे, तर तो इथे महाभारत नाही, मध्य भारत पठार. ठीक आहे, तर तो कुठे असेल? बुंदेलखंडच्या पश्चिमेला, अरवलीच्या पूर्वेला, मध्य भारत पठार. तर तिथून मग चंबळ आणि सिंध हे लक्षात ठेवतील. ठीक आहे, चालेल. नेक्स्ट आहे 4th क्वेश्चन, ट्रान्सपोर्टेशन अँड डिपोजिशन. ठीक आहे, म्हणजे डिपोजिशनल लँडफॉर्म विचारले त्यांनी, संचयन. सो काय असेल याचा आन्सर? येस, बकई. कारण व्ही शेप व्हॅली कुठे असेल? नद्या. आणि यू शेप कुठे असते? हिम नदी. ठीक आहे, तर त्या दोन्ही पण इरोजनल आहेत. आणि धबधबा? येस. ओके, तर मग नदीमध्ये अजून कोणत्या असतात बघा, अजून कोणते असतील लँडफॉर्म्स नदी क्षेत्रात? स्टार्ट टू एंड सांगा फास्ट. नदी क्षेत्रात कोणते कोणते लँडफॉर्म्स असतात? लिहून घ्या एक्स्ट्रा मी जे सांगतोय ते. कोणते कोणते असतील स्टार्ट टू एंड? सर्वात पहिले रॅपिड्स असेल, बरोबर आहे. त्यानंतर अजून पॉटहोल्स, गुड, व्हेरी नाईस, पॉटहोल्स असतील. त्यानंतर अजून काय असेल? प्लंज पूल, जिथे धबधबा पडतो खाली. ठीक आहे, तिथं प्लंज पूल क्रिएट होतात, तो प्लंज पूल असेल. अजून काय सांगता येईल? व्ही शेप व्हॅलीचं आपण बघितलं आहे. ठीक आहे, रॅपिड्स. अजून इंटरलॉकिंग स्पोअर, त्याला डोंगर बाहू समथिंग काहीतरी म्हणतात, है ना. दोन डोंगर जेव्हा लॉक होतात असे, ठीक आहे, याच्यामध्ये काहीतरी नदी वाहणार, तर त्याला डोंगर बाहू म्हणतो. मग तो थोडा मध्य भागातील इंटरलॉकिंग स्पोअर. त्यानंतर अजून फ्लड प्लेन्स. आणि हा एक प्रश्न विचारला होता की भारतामध्ये फ्लड प्लेन किंवा थोडं इंग्लिशमध्ये काही काही वर्ड येतील, फ्लड प्लेनवरती राहणाऱ्या वसाहती कोणत्या आहेत? बुंदेलखंड, बागेलखंड, त्यानंतर रोहिलखंड,
आणि त्यांनी अजून काही मिथिला असं काही प्लेन्स दिले होते. तर काय आन्सर असेल आपलं? कोणते कोणते असतील यापैकी? कोणते कोणते म्हणजे 1 2 2 3 वॉटर, म्हणजे तुम्ही नाव सांगू शकता. आता नंबर तर काय लक्षात नाही, पण नाव काय असेल? बुंदेलखंड असेल का? येस ऑर नो? बुंदेलखंड असेल का? फ्लड प्लेन हा एक भाग आहे, बरोबर आहे, नदी क्षेत्रातला भाग आहे डिपोजिशनवाला. तर कुठे कुठे पॉसिबल आहे लोकवसाहती? फ्लड प्लेन्सवरच्या लोकवसाहती. रोहिलखंड, ओके. अजून बागेलखंड. पण नदी कुठे इथे? बागेलखंड हा पठाराचा भाग आहे ना, समजतंय? तर हेच आपण चुकतो, सगळे खंड आले की मग अवघड होतं. ठीक आहे, बुंदेलखंड, बागेलखंड, रोहिलखंड. ठीक आहे, तर लक्षात घ्या फक्त रोहिलखंड येईल. ठीक आहे, रोहिलखंड आणि मिथिला, अवध, मगध. ठीक आहे, हे सगळे प्लेन आहेत, लाईन आहेत. रोहिलखंड, मिथिला, अवध, मगध आणि अंग प्लेन, हे सगळे नदीच्या क्षेत्रातले प्लेन्स आहेत. राहिली गोष्ट हे जे आहेत खाली बुंदेलखंड आणि बागेलखंड, हे दोन्ही पठारावरती येतात. पठाराचे भाग आहेत ना, आपण आत्ताच बघितलं आहे, पठाराचे भाग आहेत, मध्य भारत पठार. तर त्यामुळे हे फ्लड प्लेन कसं म्हणणार तुम्ही? आणि तसंही फ्लड प्लेन म्हणजे काय, पूर येऊन येऊन प्लेन बांधला आहे तो. इथं पावसाचे इश्यू आहेत फार, म्हणजे हा बुंदेलखंड हा खूप अरिड पार्ट आहे, समजतंय? इवन बागेलखंडला पण असं फारसं काही रेनफॉल नाही आहे, म्हणजे बुंदेलखंड तर तसे विंध्याच्या पर्जन्याच्या ह्यामध्ये येतो. ठीक आहे, तर ते सगळे इश्यू माइंडमध्ये ठेवा आणि सगळे व्यवस्थित करायचा प्रयत्न करा. बाकी ऑक्सबो लेक आहे, मेंढर आहे, फ्लड प्लेन्स आहे, ते तर तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे, हिमनदी क्षेत्रातले सगळे माहिती आहेत, आठवत आहेत सगळ्यांना? ठीक आहे, तर जेवढे काही लँडफॉर्म्स आहेत ते सगळे गो थ्रू करा, कारण याच्यावरती याच्या डेप्थपेक्षा जास्त काही डेप्थ नसेल. फक्त नाव लक्षात राहणं गरजेचं आहे की कोणता कुठे आहे, ओके, कोणत्या कोणत्या क्षेत्रात येतो एक्सेट्रा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. चला, असत्य विचारलंय, काय असेल याचा आन्सर? येस, असत्य विचारलंय बरं का, हे पहिले नीट वाचत जाणे, असत्य आहे का सत्य. ठीक आहे, असत्यमध्ये काय असेल मग? असत्य सांगा लवकर. 2900 म्हणजे जिथं मॅन्टल संपला तिथं 2900, राईट? ठीक आहे, मग पुढे बघा, मॅन्टल संपला म्हणजे कोणती विलकता इथे? गटेनबर्ग आहे. आणि आता कोणाचं स्टार्ट होणार आहे? आउटर कोअर. हे इंटेरियर लक्षात आहे सगळ्यांना व्यवस्थित? ठीक आहे, रिकॉल करायचा प्रयत्न करा, रिव्हिजनच आहे त्याला की. ठीक आहे, तर 2900 किमीपर्यंत सतत कमी होत जाते पी वेव्स. पण मॅन्टलमध्ये जर पाहिलं तर उलट घनता जास्त आहे, घनता जास्त आहे तर स्पीड जास्त आहे, तर त्यामुळे तिथपर्यंत वाढायला पाहिजे स्पीड. ठीक आहे, तर मग त्यांनी ते चुकीचं दिलं आहे, बरोबर आहे. त्यानंतर ब आहे 2900 किमी खोलीवर गाभ्यात, बाह्य गाभ्यात प्रवेश करताना 12 किलोमीटर 8 किलोमीटरपर्यंत असं काही कमी होते प्राथमिक. येस, डेफिनेटली कमी होणार, कारण आउटर कोअर हा लिक्विड आहे, तर मग नक्कीच घनता कमी, वेग कमी, संपलं. ठीक आहे, दुय्यम लहरी जर इथं पाहिलं तर वेग बाह्य गाभ्याच्या सीमेपाशी 6 ते 8 आहे आणि तो 2 म्हणलं आहे. ते गटेनबर्ग नंतर स्टॉप करायचं आहे एसवेवला, कारण त्या लिक्विडमधून फ्लो होतील का? नाही होणार आहे, त्यामुळे विषय संपला. ठीक आहे, मग वाहतील तर इथून पुढे पी वेव्स असतील. जर इथे अजून एक्सटेंडेड असं होऊ शकतं पहिल्या नाही दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये ब मध्ये की प्राथमिक लहरी ज्या आहेत तर त्या पुन्हा जेव्हा इनर कोअरमध्ये एंटर करते तेव्हा पुन्हा त्यांचा स्पीड वाढेल का? वाढेल, कारण सुपर सॉलिड पार्ट आहे हा, खूप डेन्स पार्ट आहे, कारण त्यांचा मेल्टिंग पॉईंट जो आहे तो खूप वरती आहे आणि टेम्परेचर जे आहे ते कमी आहे. इथं जिंकणार कोण आहे? मेल्टिंग पॉईंट, म्हणजे तो जो पार्ट आहे, एंटायर कंपोजिशन आहे, निफे कंपोजिशन. ठीक आहे, तर ते कसं दिसतं तुम्हाला? निकेल आणि फेरस कंपोजिशन हे खूप स्ट्रॉंग आहे, डेन्स पार्ट आहे, मेल्टिंग नाही होते, म्हणून तो सॉलिडमध्ये, इनर कोर सॉलिड आहे. सॉलिड आलं की थोडासा वेग फ्लक्च्युएट होणार तिथे. ठीक आहे, म्हणजे इन्क्रीज होईल, स्ट्रेट वाहणार सगळे. ठीक आहे, तर मग इथे असं येऊ शकतं की प्राथमिक लहरींचा आंतरगाभा जर दिलं तर हे स्टेटमेंट चुकीचं राहील, समजतं? ठीक आहे, म्हणजे चेंजेस येतील थोडेसे, फक्त इंटेरियर कोअरमध्ये वाढतोय स्पीड हे लक्षात घ्या, थोडंसं वाढेल, म्हणजे फार काही नाही पण एक मायन्युटली वाढेल तिथे. ठीक आहे, बाकी याच्यात काही विचारायचं अजून? येस, एनी क्वेश्चन? नाही ना? ठीक आहे, पुढे हे बाकी असे क्वेश्चन थोडे फॅक्च्युअल आहेत, ते बघून घ्या. वरचं सर्व बरोबर आहेत. इरेस्थेनिस जॉग्राफी संज्ञा मांडली, एडविन हबल, एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे, हे थोडे फॅक्च्युअल पार्ट तुमच्या साईडने होते, याच्यात काही कन्सेप्ट नाही आहे, हे तुम्हाला वाचावंच लागेल. ठीक आहे, त्यानंतर पुढे घ्या, बाष्पीभवन असं काही दिलं आहे. आता कन्सेप्च्युअल पॉईंट आहे, शारतेवर परिणाम. ओके, शारता वाढेल कमी होईल, काय आहे अफेक्ट करणारे घटक कोणते आहेत? कोणते असतील? येस, डेफिनेटली सर्व असतील, कारण इव्हॅपोरेशन आणि प्रेसिपिटेशन, जेवढे इव्हॅपोरेशन जास्त तेवढी शारता जास्त.
वेन इव्हॅपरेशन लीड्स प्रेसिपिटेशन. तसं तर इक्वेटरला इव्हॅपरेशन जास्तच असतं, म्हणजे दोन्ही स्टेटमेंट पण गरजेचे आहेत. वेन इव्हॅपरेशन लीड्स प्रेसिपिटेशन, ओके, म्हणजे इव्हॅपरेशन जास्त आलं प्रेसिपिटेशनपेक्षा तर शार्थ जास्त, जे कुठे असेल, यस कुठे असेल, विषुववृत्त नाही म्हणतात ना आपल्याला, कर्क आणि मकर वृत्त. ठीक आहे, तर इथे त्या कंडिशन असतील. कारण काय याच्यामागे का असं होतं? तसं तर मग इक्वेटरला सर्वात जास्त सूर्यकिरण आहेत, पण हो, पण मग पुढे काय? हो बरोबर आहे. नाही म्हणजे इव्हॅपरेशन लीड्स प्रेसिपिटेशन हे का होतं? हे नाही, कर्कवृत्ताला असं का होतं? कर्क आणि मकरला इव्हॅपरेशन लीड्स प्रेसिपिटेशन असं का होतं? हा माझा प्रश्न आहे थोडासा. सूर्यकिरण तर जास्तच येतात ना, दॅट इज द पॉईंट. ठीक आहे, क्लाउड्स नाही आहे ना, कळतंय? क्लिअर स्काय कुठे भेटेल तुम्हाला जास्त? कुठे भेटेल? कर्क आणि मकरला. जेवढा क्लिअर स्काय तेवढे सूर्यकिरणे जास्त रीच होणार. मग आता एवढं सूर्यकिरणे असून का क्लिअर स्काय? हा पण तर प्रश्न आहे. बरं, काय मग असं? कारण हाय प्रेशर झोन. ठीक आहे, इथे कोणता आहे? हाय प्रेशर झोन असेल, आणि हाय प्रेशरला ढग हे कमी बनतात, कळतंय? ठीक आहे, ढग हे कमी पडतात आणि जास्त डॉमिनेंट असेल तो पार्ट. आणि मग दुसरा पण काही फॅक्टर असतो की करंट इथून वाहत आहेत, बरोबर, कोल्ड करंट वाहतात ना इथून, मग त्यामुळे ते सुद्धा बनवू देत नाही ते युजली पाहिलं तर. मग एक लक्षात घ्या, क्लिअर स्काय हा एक कारण देऊ शकतो आपण. आणि इक्वेटरला तर ऑब्व्हियसली एवढे स्काय म्हणजे क्लाउड्स बनतात, त्यामुळे ऑब्व्हियसली म्हणजे जरी हे असलं तरी पण रेनफॉल तेवढा होतं, म्हणजे फ्रेश वॉटर ॲडिशन जास्त आहे. ठीक आहे, त्यानंतर यांनी काय दिलं? इन्फ्लक्स ऑफ फ्रेश वॉटर. डेफिनेटली इन्फ्लक्स ऑफ फ्रेश वॉटर पण आहेच, डायल्यूट करणार तो. ध्रुवीय प्रदेशात पोलार रिजन बर्फाचे गोठणे आणि विरघळणे. ठीक आहे, तर हे पण आहेच त्यामध्ये. ठीक आहे, ते पण रेग्युलेट करेल. आणि ओशन करंटसुद्धा, म्हणजे ते वॉटर फ्लक्च्युएट करतात डिफरंट पार्ट्समध्ये. ठीक आहे, सो याच्यात काही क्वेश्चन आहे गणिताच्या बाबतीत? मग मला एक सांगा, सर्वात काही आपण एक सिक्वेन्सिंग बघितलं. बाल्टिक सी दिला एक मी तुम्हाला, ठीक आहे, कॅस्पियन ब्लॅक सी दिला आहे, ओके, अजून त्यानंतर बे ऑफ बेंगॉल दिला आहे आणि अरेबियन सी दिला आहे. काय असेल याचा उतरता क्रम? उतरता क्रम पुन्हा एकदा. ठीक आहे, बाल्टिक सी, ब्लॅक सी, कॅस्पियन सी, अरेबियन सी आणि बे ऑफ बेंगॉल. शार्तेनुसार उतरता क्रम. हां, बाल्टिक शेवटी टाकून द्यायचं. येस, ठीक आहे, गुड. पहिला कॅस्पियन येईल, कारण ऑब्व्हियसली टॉपिक्सला आहे, तर त्यामुळे येस. दुसरं आपण ब्लॅक सी थोडंसं घेऊ शकतो, नक्कीच घेऊ शकतो. त्यानंतर मग येस अरेबियन, हां अरेबियन आपण पहिलाच घेतलं, एक्स्ट्रीम सॉरी. हां, नंतर मग कोणता येईल? येस, नंतर बे ऑफ बेंगॉल आपण घेऊ शकतो, राईट, कारण अरेबियन सीपेक्षा बे ऑफ बेंगॉलची कमी असतात. का? कारण जवळजवळ मला टक्के एक्झॅक्टली नाही माहीत, पण 65 to 70% वॉटर हे येस तिथे आपल्या सगळ्या पूर्व वाहिनी नद्या जास्तीत जास्त आहे. ठीक आहे, आणि शेवटी मग अरेबियन सी आपण एक कन्सेप्ट म्हणजे इन बिटवीन त्याच्यात हे करू शकतो. ठीक आहे, चालेल. म्हणजे क्वेश्चन कळालं ना, पॅटर्न असे पण बनवू शकतात. ठीक आहे, तर पॅटर्न सांगायचं होतं बस तुम्हाला. ठीक आहे, अजून नेक्स्ट बघा पुढे क्वेश्चन नंबर 10. भारत, आफ्रिका, आग्नेय आशियाच्या साऊथ ईस्ट एशिया काही भागात हिवाळ्यात गारा पडतात. तर काय असेल आन्सर? चला पहिले आन्सर सांगा तुमच्या साईडने. असत्य विचारलं ना? हां, ठीक आहे, आणि क दिलं आहे. ठीक आहे, आता साधी गोष्ट आहे, हिवाळ्यात गारा हे थोडंसं वेगळंच वाटतं ना आपल्याला. ठीक आहे, आपल्याकडं म्हणजे पहिलं आपण उन्हाळ्यात पडतात, उन्हाळ्यात नुकसान करून जातात, बरोबर आहे. तर मोस्टली उन्हाळ्यात थोडंसं दिसतील, कारण काय? इंटेन्स लो प्रेशर. जेवढं इंटेन्स लो प्रेशर असेल तेवढे हवा जास्त वर जाणार. जेवढी जास्त वर जाणार तेवढं 0 डिग्री सेल्सिअस जो टेम्परेचरचा पॉईंट आहे त्याला ती क्रॉस करणार, तेवढा तो मॉइश्चर वरती फेकणार. तो मॉइश्चर परत खाली यायचा प्रयत्न करेल. जेवढा लो प्रेशर स्ट्रॉंग असेल तो परत वर ढकलणार, परत त्याच्यावर मॉइश्चरिंग होणार, परत तो सॉलिडिफाय होणार. कळतंय? म्हणजे 0 डिग्रीचा जो पॉईंट आहे त्याच्यात, कारण फ्रोझन होऊन जाईल ना. तर त्याचे जे काही आकार आहेत, तर आकार कशावर डिपेंड असेल? गारांचा आकार. गारांचा आकार कशावर डिपेंड असेल? आकार बघा, आपल्याकडे त्याला छोटे छोटे दिसतात, पण तुम्ही चायना बिना बघितले, बऱ्याच मूवीत बघतो आपण, मोठे मोठे असतात एकदम. का बरं असं होतं? आपल्याकडे का छोटे असतात हे पॉईंट? काय कारण असेल त्याचं? लो प्रेशर. नाही लो प्रेशर, सिम्पल. जेवढा इंटेन्स लो प्रेशर तेवढा गारांचा आकार मोठा, बस एवढंच लक्षात. ठीक आहे, कारण तेवढा तो वरती फेकतोय, पुन्हा त्याच्यावर लेअरिंग होतं वॉटरचं. ठीक आहे, पुन्हा खाली येतो लाईक दिस. ओके, ठीक आहे, तर तेवढंच एक लक्षात ठेवा. आणि बाकी इथे शीत कटिबंधात उन्हाळ्यात असं दिलेलं आहे त्यांनी.
तर ते पण नसेल. आणि तिथे विषुववृत्तावर उष्णतेमुळे हा गारा पडत नाही असं काही दिलेलं आहे. ठीक आहे, असत्य विचारलं त्यांनी तर 2 असेल त्याचा आन्सर. ठीक आहे, क्लिअर. ओके, नेक्स्ट आहे आता हे थोडं ॲग्रिकल्चर बघून घ्या एकदा. शेतीचे क्षेत्र 40 हेक्टरपेक्षा किंवा अधिक असेल तर त्याला मळ्याचे शेतीविषय असं पण म्हणतो. त्यानंतर यंत्राचा फारसा वापर करता येत नाही. ओके, अँड हे पण बरोबर आहे. तिसरं जे आहे, अन्नधान्याचे उत्पादन होत नाही, केवळ व्यापारी पिकांचेच उत्पादन घेतले जाते. कमर्शियल काइंड ऑफ फार्मिंग आपण त्याला म्हणू शकतो. आणि ही शेती उष्णकट ट्रॉपिकल तसेच भूमध्य प्रकारच्या हवामानात केली जाते. तर त्यांनी असं दिलेलं आहे थोडंसं. तर ॲक्च्युली उष्णकटिबंधात आपण म्हणू शकतो त्याला. ठीक आहे, उष्णकटिबंधात केली जाते म्हणजे एक साधारणतः जो काही सब ट्रॉपिकल रिजन आहे तर त्या रिजनमध्ये आपण त्याला म्हणू शकतो. ठीक, तर त्यामुळे ते रॉंग असेल. थोडंसं ॲग्रिकल्चर तुमच्या एंडनी बघून घेतलं, याच्यात कन्सेप्ट जास्त नाही आहे. पुढे घ्या 12, क्वेश्चन नंबर 12. काय असेल याचा आन्सर? लॉन्जिट्यूड ऑब्वियसली पश्चिमेकडून पूर्वेकडे रोटेट करते यार. तो लॉन्जिट्यूडचा काय दिलं त्यांनी? पूर्वेकडे, तर प्लस असेल आणि पश्चिमेकडे मायनस असतो. त्यामुळे पहिलं रॉंग आहे. ओके, आणि ब आणि क बरोबर आहे. ठीक आहे, तर एकदम पूर्वेकडचा पॉईंट कोणता आहे आपला? अतिशय पूर्वेकडचा भारताचा? येस, किबुतू डिग्री. कारण आता MPSC विचारते हे सगळं. ठीक आहे, एक साधारण 97 जर लक्षात ठेवलं तरी गुड आहे. 97 डिग्री ईस्ट. आणि पश्चिमेकडचा पॉईंट गोरमुट्टा आणि डिग्री 68. म्हणजे 29चा डिफरन्स. बट ठीक आहे, 30 लक्षात ठेवा, काय इश्यू नाही. पण 68 डिग्री काय असेल? ईस्ट वेस्ट. ह्याच इश्यू होतो म्हणून हा क्वेश्चन विचारला मी. आपण एक्झाममध्ये गोंधळ करतो. ठीक आहे, होतं हे एक्झाममध्ये होतं. पश्चिम म्हणलं की आपल्या डोक्यात ते W असतं. ठीक आहे, तर आपली जरी वेस्ट आहे तरी पण तो पूर्व गोलार्ध आहे. ठीक आहे, तर लक्षात घ्या, आपण पूर्णपणे पूर्व गोलार्ध. तर ते ईस्ट बघा, कारण हे खूप चांगल्या मुलांनी या चुका केलेल्या आहेत. ठीक आहे, तर 68 डिग्री ईस्ट आणि 97, 2 तासाचा फरक. ओके, ठीक आहे, नेक्स्ट जाऊ. ठीक आहे, याच्यात काय विचारायचं अजून कोणाला? पहिल्या क्वेश्चनमध्ये वेळ आहे ना, हां, तिथं जर वार असेल तर कुठे कुठे पूर्वेकडील लॉन्जिट्यूडमध्ये नाही, इथे याच्यावरून डिसाईड नाही करणार आपण. ठीक आहे, याच्यावरनं तेवढं डिसाईड. इथे इंटरनॅशनल डेटलाईन हा वर्ड पाहिजे होता. इंटरनॅशनल डेटलाईन असेल तर जेव्हा तुम्ही पॅसिफिकवरून किंवा जपानवरून म्हणजे मागच्या साईडला तर तेव्हा तुमचा टाईम हा काय होईल तिथे? येस, मायनस होणार. म्हणजे समजा आता इंटरनॅशनल डेटलाईन आहे, समजा पॅसिफिक, ही सरळ नसते. हां, पण लक्षात, मी काढली सरळ होती. ठीक आहे, पण ही सरळ नसते. बाकी सगळ्या लॉन्जिट्यूड या सरळ आहेत, किंवा सगळ्या जमिनीवरून तरी ॲटली जातं, ही जमिनीवरून जात नाही, पूर्णपणे पाण्यावरून जातं. ठीक आहे, तर इकडे जपानचा काही पाठ पकडला आपण या साईडला, कारण मी पूर्व म्हणलं तर हे तुम्हाला ॲक्च्युली दिसणार वेस्ट आहे. ठीक आहे, तर त्यामुळे इथे व्यवस्थित कळेल माहीत नाही. ठीक आहे, पण इथं इंटरनॅशनल डेटलाईन आपण पकडली बेरिंग स्ट्रेटपासून. तर हा जो भाग आहे इकडे काय असणार आहे? ॲक्च्युली तुमचा इंटरनॅशनल GMT पासूनचा हा मागचा भाग आहे, म्हणजे मायनस टाईम आहे. तर इंटरनॅशनल डेटलाईनपासून इथे समजा आपण असेल 1 जानेवारी, तर इकडे किती असली पाहिजे? येस, 2. येस, दॅट इज थिंग. कारण ऑलरेडी हा टाईम प्लसमध्ये आहे ना, म्हणजे इकडे जेव्हा तुम्ही येता तेव्हा इथे असा टाईम असेल की तो जवळजवळ कंप्लीट 12 तास झालेले असतील, आणि इकडून कंप्लीट मायनस मागे 12 आलेत, म्हणजे 24चा डिफरन्स आहे. म्हणजे इकडे जेव्हा जातात तुम्ही, या लाईनला क्रॉस करून जाताल तर एक डेट काय असली पाहिजे? मागची असली पाहिजे इंटरनॅशनल डेटलाईनपासून. आणि इकडे काय असेल? डेट ही प्लस करावं लागेल, कारण ऑलरेडी टाईम होऊन गेला आहे तिकडं. ठीक आहे, म्हणजे आता समजा मला 31 सेलिब्रेट करायचं, 2दा करायचं, काय करावं लागेल मला? पहिले मला इथं सायबेरियात कुठेतरी बसावं लागेल. ठीक आहे, तिथं सेलिब्रेट झाला, 12 वाजून गेले की इकडे जाईल मी लगेच अलास्काला, परत सेलिब्रेट करा. ठीक आहे, म्हणजे तिथे कोणती असेल? मागची डेट असेल. कळतं आहे? तर असं थोडंसं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ठीक, क्लिअर इथपर्यंत? याच्यात काही डाऊट अजून? प्रत्येक डिग्रीत किती डिफरन्स असतो? 4 मिनिटाचा. गुड. आणि अंतर? हा बघा, हेच इश्यू होतात. अंतर बदलतं, लॉन्जिट्यूड गेलं, लॉन्जिट्यूडमध्ये काय होतं की आपले डिफरन्स वेगळे, कारण पृथ्वी ही मध्यभागी फुगीर आहे, वरती ही निमुळती. मग ते लॅटिट्यूडमध्ये 111चा आहे, लॅटिट्यूड म्हणलं तर 111चा डिफरन्स आहे. ओके, चालेल. तर एवढं जर लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. ठीक आहे, अजून काही आहे याच्यात क्वेश्चन? ओके, नेक्स्ट
वेस्टर्न कोस्ट. आता हे कृपया, त्याला एकच ऑप्शन आहे रट्टा मारणं. ठीक आहे, तर उत्तर ते दक्षिण. तर जे काही आहे ऑप्शन काय असेल याचं, कारण इथं मी तुम्हाला काहीच मदत नाही करू शकत. ठीक आहे, तर तुम्हाला सौदीचा ॲटलसच मदत करू शकतो इथे. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर 3 आहे त्याचं अकडब. धरमतर, रोह्याची, नंतर बानकोट आणि राजपूर समथिंग. ठीक आहे, तर उत्तर ते दक्षिण ते तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं आहे बघा. तर ते काम पण सोपं करून दिलेलं आहे तुमचं. दिसतं एक्सप्लेनेशनमध्ये? खाली इमेज आहे, खाली जा थोडंसं. दिसली? दातीवारा, वसई, मनोरी, धरमतर, रोह्या, राजपूर, वॉटेवर सगळे एंडपर्यंत बघून घ्या. ठीक आहे, जैतापूर आणि शेवटी आचऱ्याची काहीतरी खाडी आहे. क्लिअर आहे? खाडी माहिती आहे सगळ्यांना? ठीक आहे. नेक्स्ट काय आन्सर याचं? तर मोस्टली ब आणि क असत्य दिलं आहे. ठीक आहे, सातपुड्याचं पहिलं तर बरोबर आहे. वारली, कातकरी, कोकण असे काही ट्राईब्स दिसतील तुम्हाला. आणि सेकंडमध्ये काय आहे की गोंड, हळबा, हां असं त्यांनी दिलं आहे. पण ॲक्च्युली ते मोस्टली गोंड, कातकरी वगैरे असं काही असेल. या जमाती उपजीविकेसाठी वनातील पदार्थ गोळा करतात असं एक एक्सप्लेनेशन बघून घ्या. भिल्ल आणि कोरकू येतील मोस्टली. ठीक आहे, भिल्ल आणि कोरकू. हळबा नाही आहे. ठीक आहे, मग ते ईस्टर्न पार्टमध्ये येईल मोस्टली. ठीक आहे, तर चालेल. थोडं महाराष्ट्राचं तुमच्या एंडनी कृपया प्रयत्न करा. तर नेक्स्ट आहे DDT. ऐकलं असेल ना बऱ्याच वेळेस DDT. याच्यामुळे बरेच इश्यू झाले होते ना. ओके, याच्यात इथे तुम्हाला लॉंग फॉर्म दिला आहे बघा, डायक्लोरो डायफिनाइल ट्रायक्लोरो इथेन. ठीक आहे, तर हा सेंद्रिय रेणू आहे, ऑर्गॅनिक मॅटर आहे. आणि तो जो ऑर्गॅनिक असतो तो मोस्टली सोल्युबल असतो आपल्या बॉडीत. ठीक आहे, तर ते सोल्युबल आहे हे लक्षात घ्या. आणि सगळे बकड बरोबर आहेत, फक्त पहिला सोडून. ठीक आहे, तर बाकी इन्फॉर्मेटिव्ह स्टेटमेंट्स आहेत, थोडे लक्षात ठेवा. चालेल. याचा फूड चेनवर काही रिलेशन आहे का? फूड चेनवर काही इम्पॅक्ट झालं का याचा? DDT, डायक्लोफेनॅक जाऊ द्यायचं. डायक्लोफेनॅक तर ऐकलं असेल. येस. तर हा काय असतो, सोल्युबल होतो. आणि त्यामुळे सर्वात जास्त कोणाला अफेक्ट करतो हा? प्रायमरी लेवल का टॉप प्रेडेटरला? टॉप प्रेडेटरला. ठीक आहे, तर ते यालाच काय म्हणतो आपण, काय कन्सेप्ट आहे? येस, बायोमॅग्निफिकेशन. फर्स्ट ॲक्युमुलेशन आणि मॅग्निफिकेशनमध्ये काय फरक आहे? एंट्री पॉईंट बस. प्रोड्युसरमध्ये आला आहे तो बायो ॲक्युमुलेशन आणि एंड म्हणजे बायो मॅग्निफिकेशन. ओके, गुड. ठीक आहे, तर याच्या संदर्भात ग्रेट इंडियन बस्टर्डला सेम अफेक्ट झाले आणि वल्चर. ठीक आहे, हे दोन अफेक्टेड बरं का, सेम येणे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. चला, अगेन हा थोडा इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन आहे. हे कायदे सगळे त्याच्यासोबत दिलेत, तर कृपया ते वाचून घेताल. सगळे कायदे माहिती असू द्या डेट वाईज. ठीक आहे, याच्यात बाकी असं शिकवण्यासारखं काही नाही आहे. तर ऑप्शन नंबर 2 येतात. ओके, ठीक आहे. आणि खाली पण काही कायदे दिलेत, तेवढे एकदा बघून घेताल. त्या व्यतिरिक्त एअर पोल्युशन ॲक्ट, वॉटर पोल्युशन ॲक्ट, एन्व्हायरमेंटल पोल्युशन ॲक्ट, ओके, आणि बायोडायव्हर्सिटी आय थिंक तिथे दिलेलं आहे. तर आणि NGT ॲक्ट, NGTला 10 वर्ष झालेत 2010मध्ये, म्हणजे 2010मध्ये बनला होता, आता 10 वर्ष झालेत. तर कृपया NGT ॲक्ट बघून घ्या. ठीक आहे, चालेल. तर ॲक्ट जेवढे असतील एन्व्हायरमेंट रिलेटेड तेवढे सगळे डिटेलमध्ये जायचा प्रयत्न करा. नेक्स्ट आहे BOD. काय असेल याचा आन्सर? येस, सगळे बरोबर आहेत. ठीक आहे, तर त्यामुळे याच्यात एवढं काही नाही. तर BOD थोडंसं गंगाच्या बाबतीत चेक करा. बाकी जेवढा BOD वाढेल तेवढं वॉटर कंटॅमिनेशन वाढेल. ठीक आहे, तर BOD एक साधारणतः 2 ते 3च्या दरम्यान असावा, जेणेकरून आपण त्याला पिऊ शकतो. 4 ते 5च्या पुढे गेला तर काय इश्यू होणार आहे? येस, पोल्युशन, किंवा जे पोर्टेबल राहणार नाही, वॉटर पिण्यायोग्य राहत नाही, इवन वापरायोग्य पण राहत नाही. आणि ते गंगाच्या ठिकाणी झालं होतं. त्यामुळे नमामि गंगा प्रोग्राम हा थोडासा डिटेलमध्ये जायला प्रयत्न करा. ठीक आहे, ओके. नेक्स्ट WWF, वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड. काय असेल याचा आन्सर? अ आणि ब बरोबर आहे. जिनिवा नाही, न्यूयॉर्कला येईल. कोणी बनवलं याला? WWFला कोणी बनवलं, म्हणजे कोणाच्या कॉपरेशनने बनला हा? नाही, UNEP नाही. IUCN आणि IUCN तर असलाच पाहिजे. बघा, IUCN हा सर्वात पहिल्यांदा क्रिएट झाला 1948. ठीक आहे, तर त्यांनी साईट्सला पण बनवलं आहे आणि WWFला पण बनवलं आहे. ठीक आहे, तर त्यामुळे IUCN तर आहेच आणि दुसरं आहे साईट्स. ठीक आहे, तर साईट्स आणि IUCN यांच्या दोघांच्या कॉपरेशनने तो बनलेला आहे. WWF फार महत्त्वाचं आहे, कारण इंडियामध्ये पण याचं ऑफिस आहे. याचं ऑफिसमध्येच WWFचं जे ऑफिस आहे दिल्लीला, तर त्याच ऑफिसमध्ये साईट्सचं पण काम चालतं.
ओके, कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड ऑफ एंडेंजर्ड स्पीसीज. ओके, तर साईट्स आणि हे दोन्ही बघून घ्या. WWFचे काही डिफरंट पँगोलिन कन्झर्वेशन प्रोग्राम रिसेंटली न्यूजमध्ये आहेत. ठीक आहे, तर ते पण बघायचा प्रयत्न करतात. काही WWFमध्ये आहे अजून काही क्वेश्चन? नक्की? ठीक आहे. IUCN व्यवस्थित वाचतं, कारण IUCNचा क्वेश्चन मला दिसला नाही. तर IUCN कृपया व्यवस्थित करा. किती कॅटेगरीज आहेत IUCNच्या? 9 कॅटेगरीज येतात. ठीक आहे, तर बाकी काय 2-3 ज्या शेवटच्या त्या इम्पॉर्टंट नाही आहे. थ्रेटन लिस्ट महत्त्वाची असते. थ्रेटन लिस्टमध्ये कोणत्या कॅटेगरी आहेत? येस, गुड. तर त्या कोणत्या आहेत? वल्नरेबल, एंडेंजर्ड, क्रिटिकली एंडेंजर्ड. जवळजवळ 70, 80 आणि 90% लॉस. ऑलमोस्ट वाईल्ड लाईफ हॅबिटॅट म्हणजे नॅशनल पार्क सँच्युरीत कुठंच दिसतात, म्हणजे कुठंच म्हणजे फक्त वाईल्ड लाईफमध्ये नाही दिसणार. तर काय असतं ते? त्याला काय म्हणतो आपण? EW, एक्सटिंक्ट इन द वाईल्ड लाईफ. आणि EX म्हणजे सगळीकडनंच लॉस झाले, म्हणजे आपल्या XC2 झुऑलॉजिकल पार्क वगैरे कुठेच दिसणार नाही. मग ते कम्प्लिटली एक्सटिंक्ट. ओके, तर हे IUCN लक्षात घ्या. त्याची रेड लिस्ट ही नंतर क्रिएट झाली. 1948ला IUCN क्रिएट झालं. 1963मध्ये रेड लिस्ट कन्सेप्ट आली होती. आणि त्याचं हेडक्वार्टर वेगळं आहे बरं का. IUCNचे 2 वेगवेगळे हेडक्वार्टर आहेत. ठीक आहे, येस, एक UKला आय थिंक रेड लिस्टचं, आणि एक आय थिंक एकदा बघून घेतलं, हा फ्रान्सला आहे, राईट, एक फ्रान्सला आहे तरी. ओके, चालेल. तर ह्या ऑर्गनायझेशन कृपया व्यवस्थित करा सगळ्या. WWF, IUCN, साईट्स या 3 तरी ॲटलिस्ट. नेक्स्ट क्वेश्चन. वन्यजीव अभयारण्य, वाईल्ड लाईफ सँच्युरी, नॅशनल पार्क कुठे सर्वात जास्त रेस्ट्रिक्शन असेल? हक्काला बाधा समजा. सर्वात प्रोहिबिटेड कोणता असेल? कोणता आहे? येस, बाकी अजून काही कोणाचे आन्सर? नॅशनल पार्क. तर नॅशनल पार्क हा कम्प्लिटली प्रोहिबिटेड असतो. ठीक आहे, आणि सँच्युरीचं काय असेल? येस, रेस्ट्रिक्टेड, अलाउड. ओके, म्हणजे रेस्ट्रिक्ट करून अलाउ केलेला असतो. म्हणजे फक्त काही प्रमाणात जे काही मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस आहेत ते अलाउड असतात. मग मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस काय आहे की बांबू प्लस तुमचं ते तेंदूपत्ता असतं जे बेडीमध्ये बनवतात एक्सेट्रा, ते असेल. प्लस अजून हनी कलेक्शन. ठीक आहे, तर असे काही विविध ॲक्टिव्हिटी मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस म्हणून म्हणल्या जातात. ओके, आणि कोणत्या ॲक्ट अंडर आहे ते मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस? कारण आत्ता डिस्कशनमध्ये चालला आहे तो. येस, व्हेरी नाईस. फॉरेस्ट राईट्स ॲक्ट 1927, पण आता त्याच्यात रिसेंट अमेंडमेंट 2006 मध्ये झाली होती. ठीक आहे, तर तेवढा एक लक्षात ठेवा. ठीक आहे, कारण सध्या तो चालला आहे डिस्कशनमध्ये. ओके, नेक्स्ट. मॅशर म्हणून आहे. UPSCने विचारला होता 19ला क्वेश्चन. काय असेल याचा आन्सर? थोडे UPSCचे पण क्वेश्चन बघा प्रिलिमचे, कारण MPSC प्रिलिमला बऱ्यापैकी ते कॉपी करतात. म्हणजे MPSCमध्ये UPSCचे बरेच वर्ल्ड किंवा एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन आलेले दिसत आहेत आपल्याला. ठीक आहे, सांगा काय असेल याचा आन्सर? येस, अ आणि क. तर हा मासा यांनी काय दिलं आहे की पश्चिम घाटातून ऑलमोस्ट लुप्त झाला आहे, बरोबर आहे. आणि दुसरं आहे की हा मासा हिमाचल, कावेरी व नेपाळच्या भागात काही आढळतो. ठीक आहे, तर ते सुद्धा एक बरोबर आहे. तर मोस्टली इथे पुणे इथे त्यांनी इंट्रोड्यूस केला आहे, नाशिक नाही असं त्याचा आन्सर. करंट ओरिएंटेड हा पॉईंट आहे, तर पुणे इथे तो इंट्रोड्यूस केला आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. ब्लू फिन मॅशर असं म्हणतात त्याला, ब्लू फिन मॅशर असं पूर्ण नाव आहे त्याचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ओशन करंट काय असेल याचा आन्सर? ओके, तर इथे त्यांनी बघा ते कोरिलेस फोर्सचं थोडं उलटं दिलं त्यांनी. अँटी क्लॉकवाईज म्हणलं उत्तरेला, आणि दक्षिण गोलार्धात काय म्हणलं? क्लॉकवाईज. तो उलटं करा त्याला फक्त. ठीक आहे, तर दक्षिण गोलार्धात कसं आहे? अँटी क्लॉकवाईज. उत्तर गोलार्धात क्लॉकवाईज. सगळ्या करंट्स. काय काय एक्झाम्पल्स आहेत त्याचे? गल्फ करंट. ओके, गल्फ करंट, नॉर्थ अटलांटिक ड्रिफ्ट जी पुढे जाते, कॅनरी करंट, त्यानंतर अजून कोणते आहेत? ब्राझिलियन करंट, बेंगुला करंट. बेंगुला कुठे आहे? पश्चिम पूर्व पश्चिमेला आहे. आणि मोझांबिक करंट ईस्टला आहे, मोझांबिक किंवा अगुल्लास करंट. ओके, त्यानंतर मग कॅलिफोर्नियन करंट, आणि नंतर पेरू हंबोल्ड करंट. ठीक आहे, चल. ओके, लुविन करंट कुठे आहे? लुविन करंट, लुविन, LWWIN, लुविन करंट. ऑस्ट्रेलियाच्या वेस्टला. ठीक आहे, ही ॲटलसमध्ये नाही दिलं आहे, नंतर मार्क करून घेता. लुविन करंट, वेस्ट ऑस्ट्रेलियन ड्रिफ्ट जे आहे, तर त्याला समटाईम कधी कधी त्याचं कन्व्हर्जन वॉर्ममध्ये होतं थोडंसं, त्याला लुविन म्हणतात. ओके, लुविन करंट. ठीक आहे, तर ते एक लक्षात ठेवा. बाकी ओयाशिओ क्युरोशिओ माहिती आहे सगळ्यांना? ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. भूकंपाचे परिणाम.
काय असेल आन्सर? येस, मॅग्निट्यूड म्हणजे रिश्टर. ओके, 0 to 10 बरोबर आहे. इंटेन्सिटी मर्कॅली 1 ते 12. आणि इंटेन्सिटी काय आहे, किती कोलॅप्स विजिबल जो काही डॅमेज आहे तो इंटेन्सिटीमध्येच मोजतो आपण. ठीक आहे, काय इंटेन्सिटी होती बाबा याची. ठीक आहे, तर ते मर्कॅलीच आलं ना. मग इथे यांनी रिश्टर दिलं वाटतं ना. येस, यांनी इथे काय दिले, इंटेन्सिटी एनर्जी रिलीजशी संदर्भित आहे, म्हणजे मॅग्निट्यूड नाही, इथे इंटेन्सिटी येतो. तर थर्ड चुकीचं आहे, अ आणि ब बरोबर. ओके, विजिबल डॅमेज म्हणलं इंटेन्सिटी मुक्त ऊर्जा एनर्जी रिलीजशी संदर्भित आहे. मग मॅग्निट्यूड नाही तिथे, हे चालवतं म्हणजे इंटेन्सिटीशी संदर्भात आहे, म्हणजे मर्कॅली स्केलमध्येच हे काउंट करतं पण विजिबल डॅमेज. ओके, कळालेत. पण अ आणि ब ह्याचा आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन, सुंदरबन. ठीक आहे, आता थोडं इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन आहे. अ बरोबर आहे, ब बरोबर आहे आणि ड पण बरोबर आहे. आता हिमालयाच्या क्षेत्रात सूचीपर्णी वनांचा भाग हा केन ब्रेकर्स. केन ब्रेकर्स कुठे आढळतात? मँग्रूव्ह मध्येच केन ब्रेकर्स. म्हणजे मँग्रूव्ह काय आहे, हा स्वॅम्प आहे. स्वॅम्प आणि मार्शमध्ये काय फरक आहे? येस, स्वॅम्पमध्ये काय दिसतं तुम्हाला? प्लांट्स, जसं मँग्रूव्ज आहेत. दलदली वने आणि दलदली जे काही आपण गवताळ प्रदेश त्याला मार्श असं म्हणतो. मग जो मार्श म्हणतो आपण तर त्यालाच इथं क्रेन ब्रेकर्स म्हणतात. मग आता हिमालयात पॉसिबल आहे का ते? नाही आहे. ठीक आहे, तर मग ते ॲक्च्युली इथंच आहे सेम लोकेशनला, म्हणून क चुकीचं आहे. तर क्रेन ब्रेकर्स हे सुंदरबनचाच भागाचा प्रदेश, म्हणजे सुंदरबनमध्येच येतात. ओके, चल नेक्स्ट. बाकी सुंदरबनबद्दल काही इन्फॉर्मेशन एक्स्ट्रा पाहिजे कोणाला? सध्या इथं ते भसांचार आयलंड माहिती आहे सगळ्यांना? भसांचार. ठीक आहे, कोणाचं आहे? म्यानमार का बांगलादेशचं आहे? ठीक आहे, भसांचारबद्दल वाचा व्यवस्थित. ठीक आहे, तर रोहिंग्यांना डिस्प्लेस केलं. आणि दुसरं एक सित्वे पोर्ट, याच्या थोडंसं खाली अजून गेलं. कोणाचं आहे हे? म्यानमार. ठीक आहे, सित्वे पोर्टवरती येऊ शकतो क्वेश्चन, कारण मल्टी मॉडेल रोड आपण डेव्हलप करतोय सित्वे. 590 किलोमीटरचं एक साधारणतः हावडापासूनचं आहे सित्वे पोर्ट, म्हणजे आपणच डेव्हलप करून दिलं ते म्यानमारला. आणि का केलं हे सगळं? येस, मिझोरामला मोर कनेक्टिव्हिटी. सित्वे कलादान नावाची रिव्हर आहे, मग त्या रिव्हरपासून काही इनलँड वॉटरवे आणि नंतर मग मिझोरामला कनेक्ट होतो. 120 किलोमीटर काही रोड पण आहे तिथे पुढे. ठीक आहे, तर मग सित्वे कलादान रोड येतो हा पुढे. ओके, तर ते एक लक्षात ठेवा. ओके, बाकी या रिजनमध्ये मग बाकी आयलंड बघून घ्या. सागल आयलंड, लोथियन आयलंड. ठीक आहे, हे त्याच्या जवळचे आयलंड्स आहेत. नेक्स्ट, कोपेन. काय आहे मग याचं आन्सर कोपेनचं? येस, 2 ना. बरोबर आहे, गुड. ए एफ बघा, डब्ल्यू आला म्हणजे थोडा अरिड असतो. ठीक आहे, तर मग यांनी काय दिलं इथे? उष्णकटिबंधीय म्हणलं की एच येणार, टॉपिकल म्हणलं की इक्वल्स टू ए. ठीक आहे, मग ए एफ, ए एम, ए डब्ल्यू असे 3 भाग असतात. मान्सून जर इथे कुठे संदर्भात टॉपिकल मान्सून म्हणलं असतं तर ए एम पाहिजे होता, पण इथं तसं विचारलंच नाही आहे. ए डब्ल्यू म्हणजे वेट विचारलं आहे, सॉरी ए डब्ल्यू नाही, सॉरी टॉपिकल वेट विचारलं आहे. तर याचा अर्थ काय? 12ही महिने पाऊस, म्हणजे आपला इक्वेटरचा पार्ट, तर तो ए एफ असला पाहिजे. आणि ए डब्ल्यू म्हणजे काय? टॉपिकल वेट अँड ड्राय. ओके, आणि मग स्टेपी जर म्हणलं तर तो बी डब्ल्यू सॉरी बी एस एचमध्ये येईल. आणि सब टॉपिकल डेझर्ट म्हणजे बी डब्ल्यू एचमध्ये येतो. ठीक आहे, कारण थोडासा ड्राय झाला की डब्ल्यू लावतोय बघा आपण बीच्या पुढे. तसंच एच्या पुढे पण बघा शुष्क झाला आहे तर आपण डब्ल्यू लावला आहे. येते लक्षात? कळतंय? तर दोन्ही पण कॅपिटलचं. चला समजा बी ते सोपं आहे आयडेंटिफाय करणं किंवा ए सोपं आहे, पण एफ कधी लागतो? जेव्हा 12ही महिने पाऊस आहे. थोडासा अजून कमी झालं म्हणजे मान्सून आहे. ए एम अजून कमी झालं म्हणजे डब्ल्यू लागला आहे, म्हणजे शुष्क झालं. तेच बीच्या समोर पण तसंच आहे. ठीक आहे, आता इथे एस वगैरे वेगळे, पण डब्ल्यू कधी लागेल? जेव्हा तो अजून शुष्क होईल, म्हणजे डायरेक्टली इथे डेझर्ट आहे. ठीक आहे, म्हणजे बी डब्ल्यू हा तेव्हा लागेल. ओके, म्हणजे सब टॉपिकल डेझर्ट बरोबर बी डब्ल्यू एच. ठीक आहे, बाकी मग सी डी वगैरे इथे खाली एक्सप्लेनेशनमध्ये दिलं मी तुम्हाला. सी म्हणजे मेडिटेरियन भूमध्य. ओके, त्यानंतर ई टी म्हणजे टुंड्रा आहे. एच म्हणजे आपलं हिमालय हायलँड काइंड ऑफ. आणि डी म्हणजे आर्द्रखंडीय असं काही दिलेलं आहे त्यांना. ठीक आहे, बाकी इथे छोटी डायग्राम पण आहे बघा, जेवढी पॉसिबल आहे तेवढे व्यवस्थित बघून घ्या त्याला. नेक्स्ट काय असेल याचा आन्सर 25चं? येस, तर इथे ऑप्शन थोडंसं चुकीच दिलं त्यांनी, पण
ॲक्च्युली काय असेल याचा आन्सर 3 आहे ना, बरोबर आहे. पहिली कृष्णा आहे, सेकंड नर्मदा, नंतर महानदी, नंतर कावेरी. 1401 कृष्णा, 1300च्या आसपास नर्मदा, 800च्या आसपास येते महानदी आणि नंतर कावेरी 800. ओके क्लिअर. मग आन्सर 3 आहे. नेक्स्ट बाकी या गंगा वगैरे, सिंधू तर माहिती ना सगळ्यांना 2800च्या आसपास आहे, भारतात 1100च्या आसपास आहे. ठीक आहे. आणि गंगा 25-25 ते तर सोपं आहे. ठीक आहे. गोदावरी वगैरे मग बाकीची नाम तर, पण हे लांबी तुमच्या एंडनी थोडंसं बघून घ्यावं असं. ठीक आहे. नेक्स्ट हवेचा दाब काय असेल यांचा आन्सर. येस काय आन्सर फास्ट. येस अ आणि क बरोबर आहे. ब का नाही आहे. हवेचे दाब पट्टे सलग नसतात, पॉकेट्समध्ये असतात. येस डिफरंट पॉकेट्समध्ये असतील ते. हाय प्रेशर लो प्रेशरचा एक पॉकेट आहे, परत अगेन दुसरा हाय प्रेशर लो प्रेशर, अगेन दुसरा हाय प्रेशर. मग याच्यामध्ये डिफरंट सायकल बनतात. तो असं काही एक कंटिन्युअस आपल्याला दिसतो लो प्रेशर, पण तसा नसेल तो. ठीक आहे. डिफरंट पॉकेट्समध्ये असतात. ठीक क्लिअर. नेक्स्ट आहे पृथ्वीचा गोलाकारचे पुरावे. ठीक आहे. तर आता हे थोडासा लॉजिकल क्वेश्चन होता. तर ऑप्शन नंबर 3 आहे अ क ड. ब का रॉंग आहे, कारण बंदावरून आपल्याकडे येणारे ते एकाच वेळी पूर्ण नाही, थोडं थोडं दिसेल. पहिले हे पार्ट ओपन होत जाईल आणि नंतर मग पूर्ण पार्ट डिस्प्ले होईल हॉरिझॉनला, क्षितिजावरती. ठीक आहे. त्याच्यामुळे बाकी हे सगळे बरोबर आहेत. पृथ्वी प्रदक्षिणा एक्सेट्रा. नेक्स्ट क्वेश्चन पर्वत श्रेणी ओळखा. सांगा काय आन्सर याचं. काही नाही, शेवटचं बघायचं फक्त, कारण पहिले 2 तर मग ते सगळ्याच निघतात, बऱ्याच निघतात त्यामध्ये. की लॉंगेस्ट माउंटन रेंज फोल्ड आहे, म्हणजे फोल्ड जर म्हणलं तर मग अँडीज आहे, रॉकीज आहे. ओके. त्यानंतर परत आपलं हिमालय. पण थर्डमध्ये काय काहीतरी वेगळं दिसतं. माउंट अकोनकागुआ, माउंट कोटोपॅक्सी, हे सगळे कुठे येतात अँडीजमध्ये. इथे सेंट हेलेन्स जर टाकलं असतं त्यांनी तर आन्सर काय असलं असतं. सेंट हेलेन्स. येस गुड. रॉकीज असेल, USA वेस्टला आहे. ठीक आहे. तर तसे थोडे फ्लक्च्युएट करून बघा. सेंट हेलेन्स तिथे येतो वरती. ओके. नेक्स्ट शारदा. पुन्हा एकदा काय आन्सर याचं. येस येस गुड. अ ब ड. ओके. सो क का रॉंग आहे इथे. टेम्परेट सागर जल शारदा पुन्हा नाही वाढत, टेम्परेटला कमीच असतं. ठीक आहे. जास्त आपलं फक्त टॉपिक्सला दिसेल. ओके. उष्ण म्हणजे हे आपलं कर्क आणि मकरच्या जवळ. ठीक आहे. बाकी स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे. ऑलरेडी आपण बघितलं, त्यामुळे स्किप करतो थोडं पुढे. नेक्स्ट क्वेश्चन काय आन्सर याचं. तर हे थोडं पुन्हा एकदा थोडं इन्फॉर्मेशन बेस आणि एक्झोस्पिअरवरती आहे, प्लॅनेटरी याच्यावर आहे. तर 3 आन्सर आहे त्याचं, केवळ क बरोबर. आणि पहिले जे 2 स्टेटमेंट त्याला क्रॉस करा फक्त. येस चंद्र एखाद्या ताऱ्यासमोरून किंवा ग्रहासमोर जातो तेव्हा ती जो काही पार्ट आहे त्याला ऑक्युलेशन म्हणतात. आणि पृथ्वी व सूर्य जो आहे यांच्या रेषेत बुध आणि शुक्र एक येऊन जो काही बिंब पडेल त्याचं, तर त्याला आपण काय म्हणतो ट्रान्झिट, इन बिटवीन ट्रान्झिट आहे. ठीक आहे. चालेल. नेक्स्ट क्वेश्चन. चला हे सोपा क्वेश्चन आहे. चला 31 काय आन्सर आहे. तर हे ॲक्च्युली थोडे ऑनलाईनच आता बघा तुम्ही त्याच्यावरती सापडा. स्टेट बोर्डमध्ये पण हां मी ॲक्च्युली NCERT पण काही रेफरन्स असेल प्लस ऑनलाईन काही रेफरन्स, तर तेच आहे. पण हां ज्याच्यात स्टेटमध्ये असेल तर बघू शकता तुम्ही त्याच्यात. ठीक आहे. स्टेटमध्ये असेल तर बघा, कारण मी NCERTचं वाचलं त्यामुळे मला स्टेटचं जास्त सांगता येणार. ठीक आहे. त्यातनं बघून घेताल तर. ओके. नेक्स्ट काय असेल यांचा आन्सर. सोपा आहे हा क्वेश्चन. चला लवकर सांगा. येस गुड. फर्स्ट असेल बरोबर आहे. तर सर्वात पहिले कोण येते कॉन्राड, नंतर मोह असेल. मोह कशात येते. येस अप्पर मॅन्टल आणि लिथोस्पिअरमध्ये मोह असेल. त्यानंतर कोणती आहे मग अप्पर मॅन्टल लोअर मॅन्टल फास्ट कोणती आहे. नाही रेपेटी. ठीक आहे. नंतर लोअर मॅन्टल आउटर कोर. येस गटेनबर्ग. आउटर कोर इनर कोर. येस लेहमन. ओके. सो ह्या सगळ्या डिस्कंटिन्युटी व्यवस्थित लक्षात घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन. पुन्हा तोच आहे घाटाचा क्वेश्चन. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर 2 आहे त्याचं. ठीक आहे. ते पुन्हा तीच डायग्राम मागची फॉलो करताल त्याला. चला नेक्स्ट आहे 2011 जनगणना. तर वरील सर्व बरोबर आहे. सर्वसाधारण लिंग गुणोत्तर हे सगळं सौदी आहे याचा सोर्स. ओके. तर रत्नागिरी सर्वात जास्त रत्नागिरी आणि सर्वात कमी मुंबई शहर.
ठीक आहे. आणि अनुसूचित जाती लोकसंख्या पुणे आहे आणि सर्वात कमी कुठे नंदुरबार. ठीक आहे. आणि सेम अनुसूचित जमाती जर म्हटलं तर नाशिक आहे आणि सर्वात जास्त आणि सर्वात कमी सिंधुदुर्ग. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. चला पुढे. काय याचा आन्सर? येस 3. तांबडी रेड येलो सॉईल. कारण इथे जर हा तपकिरी पिवळा असा नसता, फक्त लाल दिला असता तर मग मे बी लॅटराइट सॉईल असले असते, जांभी मृदा. पण यांना थोडी पिवळसर वगैरे दिला आणि मेन म्हणजे नागपूर भंडाराकडे टाकलं आहे, तर त्यामुळे तिथं येल्लोइश सॉईल असेल. ठीक आहे. आणि आपल्या समजा वेस्टर्न घाटला जर म्हणलं तर मग ती थोडीशी नाही, वेस्टर्न घाटला तर ती जांभी मृदा आपण घेतो जनरल, ती जांभी असं. ओके. दोन्हीकडे पाऊस जास्तच असतो दोन्ही साईडला. कारण आयन या कलर कशामुळे येतो, याला पिवळसर कलर कोणत्या कंटेंटमुळे येतो? जसं आपण ब्लॅक सॉईलला टिटॅनी फेरस मॅग्नेटाइटमुळे येतो, तर याच्यात कशामुळे येतो हा कलर लालसर पिवळसर? येस, आयन पॅरॉक्साईड. ठीक आहे, आयन पॅरॉक्साईडमुळे येतो. ठीक आहे. तर तो एक पॉईंट इथं लक्षात. आणि याच्यातही अजून एक असतं की लॅटोसोल आणि पॉडझॉल वाचलंय? लॅटोसॉल पॉडझॉल. लॅटोसॉलमध्ये काय असेल, काय होतं एक्झॅक्टली? म्हणजे लॅटो म्हणजे लॅटराइट सॉईलमध्ये, जांभ्या मृदेलाच लॅटोसॉल म्हणतात. पॉडझॉल म्हणजे कुठे? हिमालयात, शिवालिक, तिथे पॉडझॉलिक असतं. लॅटोसॉलमध्ये काय होतं की आयन कंटेंट हा रिमिनंट राहतो वरती, सिलिका निघून जातो आणि तेच वरच्या साईडला आयन कंटेंट हा निघून जातो, लिच आउट होतो आणि सिलिका कंटेंट जास्त असतो. पॉडझॉलमध्ये सिलिका जास्त आहे आणि इकडे मग लॅटोसॉलमध्ये आयन जास्त असतो, रिमिनंट असतो लिचिंगमुळे. ओके. चल नेक्स्ट काय. मायग्रंट वॉच प्रोग्राम, सीझन वॉच प्रोग्राम, हे थोडं करंट रिलेटेड आहे, दोन्ही बरोबर आहेत. ठीक आहे. तर बघून घ्या हे नंतर. शास्त्रज्ञ परिषदेकडून इथे एक्सप्लेनेशन दिलं आहे मी तुम्हाला. नेक्स्ट आहे पुन्हा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. तर फर्स्ट आहे त्याचा आन्सर 2 फेब पाणथळ दिवस एक्सेट्रा. काय थीम्स वगैरे माहिती म्हणजे माहिती ठेवा बरं घ्यायच्या. 2 फेबला जी काय थीम होती यावेळेस? वेटलँड अँड बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे. यावर्षी स्ट्रीम काय? वेटलँड अँड बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे. तर ती एक लक्षात ठेवा. प्लस बाकी सगळे जे काही नवीन महाराष्ट्रात कोणते वेटलँड जाहीर झालेत? नांदूर मधेश्वर, लोणार. ठीक आहे. तर पहिले या तारखेला म्हणजे 2020मध्ये नांदूर मधेश्वर ॲड झालं होतं, म्हणजे त्या 10च्या लिस्टमध्ये. त्यानंतर नंतर 5 ॲड झाल्या, त्यात मग हे लोणार आलेलं आहे. ठीक आहे. लोणारचा कलर एकदा चेंज झाला तो बघा आता काहीतरी. कशामुळे झाला तो? कोणता बॅक्टेरिया? आता मलाही नाव आठवत नाही, पण तो बॅक्टेरिया बघून घ्या. ठीक आहे. एवढं पण माझी मेमरी स्ट्रॉंग नाही आहे. ठीक आहे. तर तेवढं त्या बॅक्टेरियाचं नाव थोडंसं विचित्र आहे, पण बघून घेताल ते. ठीक आहे. तर त्या बॅक्टेरियामुळे तिथे रोडचं काही बाहेर काम चालू होतं, तर त्या रोडच्या कामामुळे काही पिगमेंट्स तिथे डिपॉझिट झाले असं म्हणतात. ठीक आहे. आणि मग त्याच्यावरती निरीनी रिसर्च केला. त्याच्यावरती निरी माहिती आहे सगळ्यांना. ठीक आहे. तर त्या निरीनी एक्झॅक्टली रिसर्च करून मग त्या जे काही पिगमेंट्स आहेत त्याचं फाइंड आउट केलं. आय थिंक समथिंग ॲल्गेच आहे ती कोणती, आणि ती टेम्पररी आहे, नंतर रिमूव्ह होऊन जाईल. ठीक आहे. तर त्यामुळे त्याला पिंक कलर आलेला. ओके. तर ते नक्की बघा तेवढं. ठीक आहे. नेक्स्ट आहे 37. काय आन्सर याचं? बघा, सांगा लवकर. बरोबर आहे सगळे? येस, गुड. सगळे बरोबर आहेत? बरोबर आहे. ठीक आहे. तर परिसंस्थेत दोन्ही येतात, बायोटिक अबायोटिक एलिमेंट्स, जैविक अजैविक, आणि फक्त जैविक आहेत कम्युनिटीमध्ये. आणि बायोस्फिअरमध्ये काय दिलं आहे? निश्चित सीमा असणारा असा एक कम्प्लीट. बायोस्फिअरमध्ये काय काय घटक येतील किंवा सर्वात पहिला कोणता घटक येईल? बघा, तुम्हाला काय ऑप्शन देतो. इकोसिस्टीम, कम्युनिटी, त्यानंतर बायोम, बायोस्फिअर, त्यानंतर इंडिव्हिज्युअल आणि पॉप्युलेशन. तर याचा मला चढता क्रम लावून द्या. काय असेल? सर्वात पहिले कोण येईल? येस, गुड. सर्वात पहिले कोण येतो? इंडिव्हिज्युअल. एकच स्पीसीज, एकच नंबर. त्यानंतर पुढे पॉप्युलेशन. एकच स्पीसीज पण त्याचे नंबर जास्त, म्हणजे टायगर आहे, 4 टायगर आहे. ओके. त्यानंतर मग पुढचं येईल कम्युनिटी. टायगरसोबत अजून बाकी सगळे आले, पण फौनाच फक्त ॲनिमलच, जैविकच घटक. त्यानंतर पुढे मग येस कम्युनिटी झालं आपलं. हां, कम्युनिटी झाली, सॉरी. पुढे मग कोणता येईल? इकोसिस्टम. येस, कारण आता बाकी पण आले, फ्लोराला म्हणजे सगळंच आलं त्याच्यामध्ये, जैविक अजैविक पण आले. त्यानंतर पुढे बायोम. ओके. सेम क्लायमॅटिक झोनमध्ये वेगवेगळ्या इकोसिस्टीम ज्या आपण एकत्र केल्यात त्याला आपण म्हणलो बायोम. जसं की टुंड्रा बायोम, ट्रॉपिकल बायोम, सब ट्रॉपिकल बायोम, आणि लास्टला बायोस्फिअर म्हणजे सगळंच. ठीक आहे, एंटायर. मग त्याच्यात क्रायोस्फिअर, बायोस्फिअर,
सॉरी क्रायोस्फिअर असेल, लिथोस्फिअर असेल, ट्रोपोस्फिअर असेल, अजून काय येतं? ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर नका म्हणू, ट्रोपोस्फिअर. हां, ट्रोपोस्फिअर घेतलाच आपण. हायड्रोस्फिअर, सॉरी हायड्रोस्फिअर एक राहील. ठीक आहे, हायड्रोस्फिअर. ओके, नेक्स्ट चला पुढे. कॅन्सर याचं 38चं. यस, तर इथे काय वल्नरेबल नाही आहे, तो एक क्रिटिकली एंडेंजर्ड आहे. तर ब जो आहे तो मार्डो क्रिटिकली एंडेंजर्ड आहे. बाकी पहिले आणि दुसरं दुर्मिळ असून आता तो गुजरातमधील फक्त ग्रीन, बरोबर आहे, गिरमध्ये फक्त एशियाटिक लायन फक्त गिरमध्येच आढळतो. ठीक आहे. हां, त्याचं ट्रान्सलोकेशन झालं होतं कुनो पालमपूरला, MP मध्ये, पण ते मग आर्टिफिशियली आपण टाकलेलं आहे तिकडं. ठीक आहे, म्हणजे ह्युमन इंड्युस्ड आहे, त्यामुळे तो तसा नाही म्हणता ना, नॅचरल तिथेच आढळतो. आणि गिब्बी महत्त्वाचं आहे. का महत्त्वाचं आहे यावेळेस गिब्बी? ग्रेट इंडियन बस्टर्डला गिब्बी म्हणतात. का महत्त्वाचा आहे यावेळेस तो? हां हां हां, ओके. हां हां, किंवा विंड टर्बाईन्स असतात, त्याला लागून त्यांची बरीच डेथ झालेली असं म्हणताय का? बरं ठीक आहे. यांचं हे कुठं आहे, नॅशनल पार्क कुठे आहे यांचं? डेडिकेटेड नॅशनल पार्क आहे राजस्थानला. नाव काय? बरोबर, बरं, थोडंफार बरोबर होतं. काय? डेझर्ट नॅशनल पार्क. राजस्थान आहे ना, डेझर्ट आहे. ठीक आहे, सिम्पल आहे, डेझर्ट नॅशनल पार्क. ओके, त्यात काय अवघड नाही आहे. ठीक आहे. आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं CMS. ओके, तर ते म्हणजे काय, यावेळेस CMSची मीटिंग झाली ना गांधीनगर, गुजरात. तर यांचा मॅस्कॉट कोण होता? तर हाच होता. ठीक आहे, गिब्बी होता. त्यांचं असं म्हणणं होतं की तुमच्या जी लिस्ट असते CMSची लिस्ट, त्यामध्ये याला ॲड करा आणि एलिफंटला ॲड करा. ठीक आहे, असं त्यांचं चाललं होतं. तर ते ऐकलं आहे त्यांनी, म्हणून आपण मॅस्कॉटच ठेवून टाकलं की ॲटलिस्ट ते ॲड तरी करतील, की जेणेकरून याला प्रोटेक्शन मिळेल. ठीक आहे. तर कन्व्हेन्शन ऑन मायग्रेटरी स्पीसीज हा अर्थ समिटचा पार्ट आहे का 1992च्या? येस ऑर नो? 1992मध्ये आला होता बघा. CBD आलं होतं, UNFCCC आलं होतं, UNCCD आलं होतं, अजेंडा 21. तर याचाच पार्ट आहे का? नाही, कारण हा आधी होता. ते वाटतं तसं, पण तसं नाही आहे. 1987. ठीक आहे. त्या CMSच्या मीटिंग तेव्हापासून स्टार्ट झालं, त्या बर्ड रिलेटेड. मायग्रेटरी बर्ड, एशियन फ्लायवेज बघा, इंडियामध्ये 2 फ्लायवेज फ्लो होतात. ठीक आहे, एक्झॅक्टली नाव नाही आठवते, पण 2 फ्लायवेज आहेत. टोटल 9 फ्लायवेज येतात वर्ल्डमध्ये, ज्याला आपण बर्ड फ्लायवेज म्हणतो. ठीक आहे, मायग्रेटरी फ्लायवेज. तर ते म्हणजे फॉर एक्झाम्पल सायबेरियामधून आपल्याकडे येतात काही बर्ड्स, प्लस आत्ता मुंबईमध्ये जे हे येत होते बघा, काय म्हणतात त्याला, फ्लेमिंगोज. ठीक आहे, फ्लेमिंगोज होते. तर त्यांची संख्या खूप कमी झाली असं रिसेंटली एक रिपोर्ट आला, त्याच्यामध्ये सांगितलं होतं त्याने. तर ते येतात आफ्रिकेवरून, म्हणजे आफ्रिकेचे काही फ्लेमिंगोज आहेत ते येतात. तर त्यांचे ड्रास्टिकली नंबर्स जवळजवळ 1 लाखांनी काहीतरी कमी झालेले आहेत. ठीक आहे, म्हणजे खूप काही छोट्या नंबर्समध्ये आलेत. तर त्या संदर्भात आहे थोडंसं, एकदा ते बघून घेताल. फ्लेमिंगोज किंवा हे एशियन फ्लायवेज, आफ्रिकन फ्लायवे, असे 2 फ्लायवे इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. तर फ्लायवे बघा 9 फ्लायवेज आहेत. नोट करून ठेवा मी जे सांगतोय ते, कारण हे करंट आहे. जे मी तुम्हाला सगळं सांगतोय करंट आहे ते. ठीक आहे, करंट रिलेटेड गोष्टी आहेत त्या सगळ्या. ठीक आहे. ठीक आहे. याच्यात अजून काय आहे? ग्रेट इंडियन बस्टर्डबद्दल कोणाला काही विचारायचं आहे? येस, नक्की. ठीक आहे, वल्चर वेगळं आहे, ग्रेट इंडियन बस्टर्ड, आणि अजून एक बघून ठेवताल, नोट करून ठेवा, ते आहे नॉर्थ ईस्टला आढळतात बघा ते हॉर्नबिल एक बघून ठेवा. ठीक आहे. तर 3 लोकेशन आहेत त्यांचे, नॉर्थ ईस्ट, वेस्टर्न घाट आणि नारकोंडम आयलँड, अंदमान निकोबार. ठीक आहे. तर या 3 लोकेशन, आणि हा पण न्यूजमध्ये चालला. ठीक आहे सर. एनिवेज, चला बर्डबद्दल बऱ्यापैकी सांगितलं मी तुम्हाला. आता पुढे घ्या. 39 आहे. काय आन्सर याचं? अ आणि ब. ओके, अ आणि ब आहे. गेल्या शतकात मानवाने जे काही दिलं आहे ते अंटार्क्टिक नाही, आर्टिक आहे तसं. असं साधी गोष्ट, अंटार्क्टिकाच्या आजूबाजूला समुद्र आहे, समतापमान आहे, आणि वरच्या साईडला सगळा लँड पार्ट जास्त आहे. त्यामुळे लँड ही लवकर जास्त तापते, त्यामुळे त्याचा इन्फ्लुएन्स जास्त कोणावर असणार आहे? आर्टिकवरती. तर त्यामुळे थोडं लॉजिकली बघा की जिथे लँड पार्ट जवळपास असेल तिथे जास्त टेम्परेचर वाढण्याची शक्यता आहे, कारण लोक पण जास्त तिथे राहतात. अंटार्क्टिकमध्ये कोण राहतं? कोण नाही आहे. पण आर्टिकच्या सराउंडिंग आर्टिक काउन्सिल आहे, म्हणजे बरेच लोक राहतात तिथे, म्हणजे आर्टिक काउन्सिल इवन पॉलिटिकल बॉडी पण आहे त्या संदर्भात. ओके, ठीक आहे. नेक्स्ट BNHS, जस्ट आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं होतं. काय 1983 नाही, ब्रिटिश टाईमपासून आहे BNHS. ठीक आहे, 1883 आहे BNHS, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी. यांचं काय काम आहे बरं ॲक्च्युली?
याचा आन्सर एक आहे, केवळ ब बरोबर. नाही, एक मिनिट हां बरोबर आहे ना, केवळ बच आहे, कारण हॉर्नबिल आहे ना, याचा मॅस्कॉट हॉर्नबिल आहे. ठीक आहे, हॉर्नबिल आहे, जे मी आत्ता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं. ठीक आहे, बस्टर्ड नाही. ते सोंड अशी खूप मोठी सोंड असते बघा त्याची, म्हणजे ते चोच, नॉट सोंड, ठीक आहे, चोच असते बघा बरीच मोठी, तर तो असतो तो हॉर्नबिल. ॲक्च्युली PPTमध्ये सगळं होतं, पण आज थोडं आता ॲडजस्ट करणं आलं आपल्याला. ठीक आहे, चालेल. तर 1883 ते खाली दिलं आहे बघा तुम्हाला. आणि यांचं काम काय, हां कामावरती होतो आपण. काय काम आहे BNHSचं? तर हे सगळं कन्झर्वेशन तर आलंच, पण त्या व्यतिरिक्त बघा हा याला सपोर्ट करतो, बर्ड लाईफ इंटरनॅशनल. बर्ड लाईफ इंटरनॅशनलसोबत IBS साईट डिक्लेअर करतात, हे इम्पॉर्टंट बर्ड एरिया साईट. ठीक आहे, तर रिसेंटली हे नांदूर मध्यवेश्वरला पण त्यांनी इम्पॉर्टंट बर्ड एरिया साईट म्हणून डिक्लेअर केलं आहे. काझीरंगा असेल, ठीक आहे, कोले म्हणून एक होतो, म्हणजे किंवा साऊथमध्ये असे काही बरेच वेटलँड आहेत. वेटलँडला बऱ्यापैकी हे इम्पॉर्टंट बर्ड एरिया म्हणून डिक्लेअर केल्यानंतर खूप चांगलं फंडिंग येतं, जेणेकरून यांचं मायग्रेशन तिथं मेंटेन राहील. ओके, सो BNHS विथ बर्ड लाईफ इंटरनॅशनल दोघं मिळून करतात IBS साईट डिक्लेअर. ओके, नेक्स्ट चला पुढे. याचं काय आन्सर आहे? येस, फक्त नाही, क बरोबर येईल, फक्त क बरोबर. ओके, भारताच्या पश्चिमेकडे टोक गुहर मोठा. ओके, आणि पूर्वेकडे टोक दफ्तार नाही आहे ना, किबूत आहे. दफ्तार म्हणजे सर्वात उत्तरेकडचं, सर्वात उत्तरेकडे दफ्तार येईल. ओके, किंवा याला इंदिरा कॉल पण म्हणतात. ओके, तर त्यामुळे पहिलं रॉंग आहे, कारण तिथे किबुथो पाहिजे होता. आणि भारताच्या भूसीमेवर 6 देशांपैकी बांगलादेशसोबत, हां इथे येतील मग 7 देश. ओके, बघा बांगलादेश, चायना, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूतान आणि अफगाणिस्तान. येस, आणि बचपन माहिती असेल ना सगळ्यांना? हां बस, ठीक आहे, तेवढं माहिती बसेल. चालेल, ठीक आहे. अजून काही आहे याच्यावरती विचारायचं काही? ठीक आहे. आणि क्षेत्रफळ तर बरोबर आहे, 2.4 ना, बरोबर आहे ना, 2.4च ना. ठीक आहे, चालेल. नेक्स्ट आहे, हां काय याचा आन्सर? कोकोज, नॅस्का, फिलिपिन्स अँड फुजी प्लेट. काय आन्सर याचं? यस, सेकंड. ओके, तर सेकंड याचा आन्सर येईल. कोकोज थोडी वरच्या साईडला येईल, नॅस्का साधारण खालच्या थोड्या साईडला येईल. ठीक आहे, तर कोकोज समजा प्रशांत महासागर आणि मध्य जे काही आफ्रिकाचा, सॉरी मध्य अमेरिकाचा जो पार्ट आहे, मेक्सिको, त्याच्या थोडंसं वेस्टला कन्सिडर करा. आणि नॅस्का जर म्हणली तर इथे दक्षिण अमेरिका आणि प्रशांत महासागर, तर बरोबर आहे, दक्षिण अमेरिका, हां इथे जाऊ शकता तुम्ही. ठीक आहे, तर नॅस्का साधारणतः या पार्टमध्ये. ओके, आणि कोकोज इथे मेक्सिकोच्या इथे येईल साधारणतः. ओके, आणि फुजी कुठे येईल? येस, ऑस्ट्रेलियाच्या त्या साईड. आणि दुसरं काय दिलं? फिलिपिन्स. तर इथं सोपं आहे. ठीक आहे, तर इथे साधारण जपानच्या पूर्वेकडे थोडं फिलिपिन्स वगैरे प्लेट आहे. ओके, चालेल. बाकी मग ही कुठे येईल? जुएन दी फुका सर्वात स्मॉलेस्ट प्लेट आहे आउट ऑफ म्हणजे जे काही 7 मेजर प्लेट आणि 13 मायनर प्लेट्स आहेत आपल्याकडे, तर त्यापैकी सर्वात छोटी प्लेट कोणती आहे? जुएन दी फुका. कुठे आहे ती? येस, आता वरती जाईल माझा. हां कुठे आहे सांगा लवकर. येस, इथे आहे ती साधारण या पार्टमध्ये. ठीक आहे, तर बघा 11th NCERT बुक त्याच्यात दिलेला आहे तो मॅप, त्याच्यात दाखवलं आहे जुएन दी फुका. ओके, तर तेवढं बघून घ्या आज नक्की. ओके, तर नॉर्थ अमेरिका साधारण कॅनडाच्या पश्चिमेला, ओके तिथे बिलॉंग करते, सर्वात छोटी प्लेट. ओके, चालेल. नेक्स्ट आहे पेनिन्सुलर नद्यांची वैशिष्ट्ये. काय आन्सर? पेनिन्सुलर विचारल्या. पेनिन्सुलर म्हणजे प्लाटू, जनरली आपल्या प्लाटू सेक्शनवरती. येस, अ आणि क येईल याचा आन्सर. ठीक आहे, कारण या थोड्याशा यांचं वय जर म्हणलं तर थोड्या एज ओल्ड काइंड ऑफ आपण कन्सिडर करू शकतो. येस, कारण यंग म्हणलं तर मग गंगा. ओके, ते सगळे पिरियड लक्षात ठेवा. आर्कियन, धारवाड आहे ना, तर त्याच्यावरती मग आर्कियन, धारवाड किंवा डेक्कन हे सगळे जुने पार्ट आहेत. आणि क्वाटर्नरी आणि टर्शरी पिरियड. टर्शरी पिरियडमध्ये हिमालय क्रिएट झाला, क्वाटर्नरीमध्ये नद्या आल्या. ठीक आहे, तर मग क्वाटर्नरी हा सर्वात यंगेस्ट पकडला जातो, म्हणजे आपला हा गंगा याचा पार्ट.
गंगा यमुना आणि ब्रह्मपुत्रा. तर तो यंगेस्ट म्हणून. चल कळलं ना क्वेश्चन, याच्यात काही इश्यू आहे नाही. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. काय आन्सर याचं? अगेन थोडा फॅक्च्युअल आहे. आन्सर नंबर 3. ओके, कारण काय येईल याचा आन्सर? उतरता क्रम आहे ना, तर कांचनजुंगा असेल ना पहिला, बरोबर आहे. कांचनजुंगा येईल ना, थर्ड हायेस्ट पॉईंट आफ्टर माउंट एव्हरेस्ट, K2 गॉडविन ऑस्टिन आणि नंतर कांचनजुंगाचं. ठीक आहे, नंतर मग त्याच्यानंतर कोण येईल? कांचनजुंगानंतर येस धवलागिरीचं ना. येस धवलागिरी, नंतर नंगा पर्वत, नंतर नंतर अन्नपूर्णा आणि नंतर नंदादेवी. ओके, ठीक आहे. हाईट पण दिल्यात तुम्हाला खाली, तिथं बघू शकता. त्या एक्सप्लेनेशनमध्ये फक्त K2 राहिला, त्याला सेकंडला K2 टाका बरं का, फक्त ॲड करून घ्या नंतर. चला नेक्स्ट क्वेश्चन. काय आन्सर याचं? सर्व बरोबर आहे. लाईक सोलार रेडिएशन, पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या स्तरावर सरासरी पर सेंटीमीटर स्क्वेअर एवढी ऊर्जा, त्याला सोलार कॉन्स्टंट म्हणतात ॲक्च्युली. सोलार कॉन्स्टंट, याला सौर स्थिरांक म्हणतात. ओके, 1.94. युजली बऱ्याच पुस्तकात 2 दिलं आहे, पण ठीक आहे चालून जाईल. ठीक आहे, 1.94 to 2. याला सौर स्थिरांकाची डेफिनेशन आहे, पहिलं स्टेटमेंट म्हणजे. त्यानंतर 3 जानेवारीला पेरिहेलियन म्हणजे सर्वात जवळ असेल का लांब असेल? जवळ. पेरी म्हणजे जवळ, ॲपी म्हणजे लांब. ठीक आहे, ॲपिहेलियन म्हणजे लांब असतो. ठीक आहे, चालेल. बाकी सगळ्या डेट माहिती आहे सगळ्यांना त्या सोलर सॉलिस्टाईस, विंटर सॉलिस्टाईस. ओके, ठीक आहे. नेक्स्ट 46. काय आन्सर आहे? येस, हां. तर प्रत्येक अमावस्याला नाही होते ते. ठीक आहे, पण कधी तरी एक विशिष्ट आहे लागली. येस, सूर्यग्रहण अमावस्याला होतं जनरली. ठीक आहे, चालेल. तर ब आणि क याचं बरोबर आहे. ठीक आहे, एक्सप्लेनेशन दिलं आहे, समजून जाईल तुम्हाला. भरती ओटी इंटरटायडल झोन. काय आन्सर याचं? इंटरटायडल झोन 30 सेंटीमीटर इतके जनरली बरोबर आहे. द्वीपकल्पीच्या किनारी भागात ही कक्षा सुमारे 100 ते 150 सेंटीमीटर असू शकते, ते पण बरोबर आहे. आणि भारतातील सर्वात मोठी भारतीय ओटी कक्षा विशाखापट्टणम असं त्यांनी दिलं आहे. तर येस येस येस. ओके, तर थोडं गुजरातच्याच याच्याच आसपास येईल, ते गुजरातमध्येच आहे. येस, खंबातच्या आखातात. ओके, आणि जगातलं इथे पंडी म्हणून काही पार्ट आहे उत्तर अमेरिकेच्या. ठीक आहे, तर तिथे येईल तो. ओके, या. चला नेक्स्ट 45. काय आन्सर याचं? स्लॅश अँड बर्न. अगेन हा थोडा फ्लॅक्च्युअल पार्ट आहे. काय आन्सर आहे सांगा लवकर? 48चं 4 आहे ना. येस, ठीक आहे. तर मिल्पा एक्सेट्रा दिलं त्यांनी. नंतर सेकंड व्हेनेझुएलाला काय दिलं आहे? पोनुको. ओके, अँड मध्य आफ्रिका मॅसोले. आणि इंडोनेशिया जर म्हणलं तर दॅट्स लदांग. ओके, लदांगी. हे पाठ करा, त्याच्याशिवाय पर्याय नाही काय. इंडियामध्ये तर झूमच म्हणतो आपण, सोपं आहे. इंडियात पण बरेच काही काही नाव आहेत बरं का, तेवढे एकदा बघून घ्या. पोडू म्हणतात ना वाटतं का ते साऊथला, पोडू ना, तर ते एकदा बघून घेत. तर ठीक आहे. नेक्स्ट 49. काय आन्सर याचं 49चं? अ आणि ब. दर्यवारे व्हॅली ब्रिज दिवसा आहेत, नाईटला कोणते असतात? माउंटन ब्रिज. ठीक आहे. त्यानंतर हे काय दिलं आहे? दरीय व पर्वतीय वाऱ्यांना स्थानिक वारे, तर खारे आणि यांना सिजनल नसतात. हे पण लोकल विंडमधूनच कन्सिडर करू शकतो आपण. ठीक आहे, तर लोकल, हां डॉक्टर विंड पण म्हणतात, लोकल विंड पण म्हणतात. ठीक आहे. तर ॲडियाबॅटिक कॅटाबॅटिक काय असतं? येस, डाऊन म्हणजे रात्री जे काही खाली वाहत आहेत ना त्यांना कॅटाबॅटिक म्हणतो. आणि ॲनाबॅटिक म्हणजे काय? जे वर चढतात ते. ठीक आहे, ॲनाबॅटिक. आणि जे डाऊन फॉलिंग आहे त्यांना कॅटाबॅटिक म्हणतो. ॲडियाबॅटिक हा लॅप्स रेट असतो, म्हणजे जेव्हा एखादं एअर पॅकेट वरती जातं येतं तेव्हा त्याचं टेम्परेचर हे कसं कमी होतं त्या प्रमाणाला आपण म्हणतो, किंवा कोणत्या प्रमाणात कमी होतं त्या संदर्भात. ओके, तर कसं असेल मग ते ॲडियाबॅटिक लॅप्स रेट? जर मी 2 लोकेशन तुम्हाला दिले, एक दिलं आहे मुंबई आणि एक दिलं आहे राजस्थान.
तर ॲडियाबॅटिक लॅप्स रेट कुठे जास्त असेल? येस, लॅप्स रेट कुठे जास्त असेल? ॲडियाबॅटिक लॅप्स रेट. एक मुंबई दिलं, एक राजस्थान दिलं. मुंबईला नक्की? राजस्थान? आता दोन्ही हसर यायला लागले. मुंबई नक्की? येस, बाकी लास्ट? नो आन्सर, स्किप द क्वेश्चन. ठीक आहे, मग काय असेल? काय आन्सर आहे? राजस्थान. बघा, ड्राय हवा जेवढी जास्त तेवढी लवकर थंड होईल ना, तेवढा तिचा लॅप्स रेट जास्त आहे. बरोबर आहे, साधी गोष्ट ना. जेवढी हवा उबदार किंवा ज्याच्यात मॉइश्चर जास्त असेल तर तिचं तापमान कमी व्हायला वेळ लागेल ना. पाणी आहे त्याच्यात, पाणी वेळ लावेल ना थंड व्हायला. ठीक आहे, तर मग डेझर्टमध्ये थोडी ड्राय एअर असणार तर तिला फास्ट लॅप्स रेट असतो तिचा, आणि इकडेच तो कमी असतो. म्हणून तर इन्स्टॅबिलिटी माहिती आहे तुम्हाला? इन्स्टॅबिलिटी म्हणजे काय? कुठे असते इन्स्टॅबिलिटी? लो प्रेशर का हाय प्रेशरला? येस, लो प्रेशरला. का? कारण तेवढे वारे वरती पुश होतात, तेवढा तो क्लाउड बनू शकतो इथं. ठीक आहे, तर एनिवेज जास्त ते बऱ्याच गोष्टी त्यामध्ये. ठीक आहे, चला पुढे घ्या. 50, क्वेश्चन नंबर 50. नेक्स्ट टेस्ट कधी आहे तुमची? मग आता याच्यानंतर काय? हां, अच्छा, सीसॅटचं डिस्कशन. ओके, ठीक आहे. हां, तर 50 नेक्स्ट म्हणजे हां नेक्स्ट टेस्टच सीसॅटचीच म्हणत होतो मी. ती 3 वाजता टेस्ट आहे का? मला वाटलं 3 वाजता डिस्कशन आहे. ठीक आहे, चालेल, लवकर करू आपण. ठीक आहे, तर भूऔष्णिक ऊर्जेविषयी पुढील विधाने वाचा. जिओ थर्मल एनर्जी काय असेल आन्सर? ठीक आहे, तर ब बरोबर आहे याच्यात फक्त. ठीक आहे, अंदाजे पृथ्वीवर येणाऱ्या सौर ऊर्जा एवढीच असते ही ऊर्जा अंदाजे. आणि पहिलं जे आहे तिथे 20% जे आहे ऊर्जा असून तिचं जे काय आपण आता थोडं रिफ्लेक्शन काइंड ऑफ म्हणू शकतो, निर्मितीच्या वेळेस उष्णता म्हणजे ट्विस्ट करा त्याला. रेडिएशन जे असेल ते 80% असेल आणि 20% जे आहे ती ॲक्च्युअल उष्णता असेल. ओके, तर त्याला ट्विस्ट करा फक्त, 20ला 80 करून देतो. ठीक आहे, याच्यात जास्त काही एवढं एक्सप्लेनेशनची गरज नाही. पुढे घ्या. 51 काय आन्सर याचं? पहिलंच बरोबर आहे. ठीक आहे, अँड्रोमेडा हे बरोबर आहे. एकूण 88 तारका समूहांपैकी काहीतरी असं दिलं आहे. कृपया ते फॅक्च्युअल डेटाच तुम्ही बघून घ्या. 37 असं काहीतरी आहे. 88 तारकांसह उत्तर गोलार्धात अवकाशात 37 आणि दक्षिण गोलार्धात 51 असं दिलं. ठीक आहे, एक्सप्लेनेशनमध्ये आहे. नेक्स्ट, नद्यांचा उत्तर ते दक्षिण क्रम काय आहे? पुन्हा फॅक्च्युअल आहे. फास्ट काय आन्सर असेल याचं? फर्स्ट आहे. गुड. ओके, तर एक्सप्लेनेशनमध्ये दिलं आहे खूप साऱ्या. सूर्या, वैतरणा, उल्हास, अंबा सगळ्या दिल्या थोडं. ठीक आहे, त्या बघून घ्या ना. आणि डायग्राम पण दिली आहे बघा पूर्ण नद्यांची. ठीक आहे, नेक्स्ट मॅंगनीज. सांगा लवकर याचं काय आन्सर आहे? येस, काय याचं आन्सर? येस, सर्व बरोबर आहे. गुड. ठीक आहे, तर सगळे इथे बरोबर आहे. याच्यात पण एक्सप्लेनेशनची एवढी काही गरज नाही वाटत. ठीक आहे, नेक्स्ट द्राक्ष पिकाविषयी काय बरोबर आहे? खूप जास्त पर्जन्याची गरज आहे का? असं काही नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर सीडलेस द्राक्ष उत्पादक महाराष्ट्र आहे. येस, आघाडीवर आहे. पुण्यातले मांजरी येथे द्राक्ष संशोधन नाही ना, उरळी कांचन आहे पुण्याजवळ. उरळी कांचन. ठीक आहे, उरळी कांचन आहे. ठीक आहे, चालेल. नेक्स्ट आहे. नेक्स्ट घ्या. चला फूड चेन. हां, अच्छा अच्छा अच्छा, मांजरी दिलं आहे का त्यांनी? आय डोंट नो. पण उरळी कांचन आता जेवढे मी वाचलं आहे त्याच्यात उरळी कांचन दिलं होतं. ठीक आहे, बघून घ्या एकदा तुम्ही. ठीक आहे, एकदा बघून घेतात या गोष्टी. कृपया तुमच्या साईडने बघा. जे फॅक्च्युअल आहे ते आता 1-2 पुस्तकात काही रॉंग असेल तर तेवढे चेक करून घेतो. ठीक, चालेल. नेक्स्ट आहे. काय आन्सर याचं? 55 फूड चेन. येस, 3 प्रकार आहेत ना पिरॅमिडचे. ठीक आहे, तर कोणते 3 प्रकार आहेत? नाही नाही, तसं नाही. नंबर पिरॅमिड ऑफ बायोमास, पिरॅमिड ऑफ एनर्जी आणि पिरॅमिड ऑफ येस नंबर झाला. नंबर हा पिरॅमिड ऑफ नंबर एक असं. ठीक आहे, तर मग काय याचं 10% एनर्जी लॉस होते ना पिरॅमिड ऑफ एनर्जीमध्ये. ऑलवेज 10% लॉस होते.
इरिव्हर्सिबल आहे बरं का, हा इरिव्हर्सिबल असतो आणि याचा इन्व्हर्टेड असेल का, नसतो. पिरॅमिड ऑफ एनर्जीचा इन्व्हर्टेड नसतो. ठीक आहे, नंबरचा आणि बायोमासचा असतो. मग यांनी सेकंड स्टेटमेंट जो दिला आहे तो हा केवळ उघडा इन्व्हर्टेड असं म्हणलं आहे त्यांनी. ठीक आहे, तर त्यामुळे ते रॉंग असेल. तो एनर्जी पाहिजे तिथे. ठीक आहे, तर त्यामुळे ब रॉंग आहे, बाकी अ आणि क बरोबर आहे. पिरॅमिड ऑफ एनर्जी ऑलवेज अपराईट आहे, तर बरोबर आहे. ठीक आहे, याच्यात काही विचारायचं आहे कोणाला, आहे काही क्वेश्चन? हां 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 थर्मोडायनॅमिक्स माझ्या वाचण्यात तर नाही आलं, किंवा असेल बघावं लागेल, एकदा चेक करावं लागेल. ठीक आहे, चालेल. तर याच्यामध्ये इन्व्हर्टेड जे आहे ते थोडंसं मला वाटतं ते व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, इन्व्हर्टेड कुठे पॉसिबल आहे, पिरॅमिड ऑफ नंबर, बरोबर आहे. आणि हे कुठे असते, म्हणजे कोणती इकोसिस्टम घेता येईल याच्यात उदाहरण म्हणून? पिरॅमिड ऑफ नंबरमध्ये, पिरॅमिड ऑफ नंबरमध्ये ट्री इकोसिस्टम, ट्री इकोसिस्टम म्हणता येईल. आणि पिरॅमिड ऑफ बायोमासमध्ये कोणाला एक्झाम्पल घेता येईल? ॲक्वॅटिक. ठीक आहे, तर हे उदाहरण थोडे बघा बरं का, म्हणजे कोणता पर्टिक्युलर त्यांनी उदाहरण दिलं आणि ते सांगितलं की याचा कोणाचा इन्व्हर्टेड पॉसिबल आहे असं, त्या पॅटर्नमध्ये. ॲक्वॅटिकमध्ये बायोमासची रिव्हर्स असू शकते. ठीक आहे सर. लिंडमन लॉ आहे, तू जे म्हणतोय ना तो लिंडमन लॉ असं मी ऐकलेलं आहे. लिंडमन्स लॉ आहे तो, लिंडमन लॉ आहे. आत्ता मला थोडं क्लिक झालं. ठीक आहे, तो लिंडमन लॉ आहे तो. तर नेक्स्ट आहे 56. येस, काय आन्सर याचं? थर्ड. ओके, गुड. ठीक आहे, तर पोलार, फॉरेस्ट, ओलेट, ओके, लँडटेल, मकाऊ. ठीक आहे, सगळ्यांचं तेवढे अरेंजमेंट करून घ्या. ठीक आहे, यात काय आहे का? गोल्डन लंगूर वगैरे मोस्टली नॉर्थ ईस्टला वगैरे मिळतात. हां, ओके, चालेल. यात काय आहे, कोणाचं काही क्वेश्चन? ओके, ठीक आहे. नेक्स्ट, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. काय आन्सर याचं? हा महत्त्वाचा आहे यावर्षी, सांगा लवकर. काय आन्सर याचं? येस, डेफिनेटली. आणि हा मला एक सांगा, इथं मी स्टेटमेंट टाकलं, सेकंड स्टेटमेंट, की हा लिगली बाइंडिंग आहे, तर बरोबर आहे का चुकीचं आहे? नाही, हां चला ॲक्सेप्ट करू. हां चला, ज्यांनी सिग्नेटरी आहेत किंवा तहार म्हणजे हे आहे का, काय म्हणतात, लिगली बाइंडिंग आहे का? येस ऑर नो? मॉन्ट्रियल प्रोटोकॉल नक्की आहे? येस 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 आहे. ठीक आहे, मी असं विचारतो म्हणून लगेच कन्फ्यूज नाही व्हायचं. ठीक आहे. व्हिएन्ना कन्व्हेन्शन, इट्स कन्व्हेन्शन नॉट प्रोटोकॉल, सो ते काही मॅन्डेटरी नाही. म्हणून UNFCCC हा कन्व्हेन्शन आहे. UNFCCC जो आहे इटसेल्फ नॉट बाइंडिंग. ओके, पण त्याचे जे प्रोटोकॉल, त्याच्या मीटिंगमधले जे प्रोटोकॉल आहे ते होऊ शकतं. बघ, कन्व्हेन्शन हा वर्ड कधी बाइंडिंग, प्रोटोकॉल हा बाइंडिंग असतो. ठीक आहे, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. आणि मॉन्ट्रियल प्रोटोकॉल सगळ्यांना माहिती ना, आपण काय कमी करणार होतो त्याच्यात? येस, ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्स. ओके, कोणत्या लेवलला? नाही ना, हा 1987ला झाला ना मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. 1987चा आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, बरोबर आहे. हां, येस, नाही, हा 1987ला झाला ना. हा प्रोटोकॉलच नाही 1987ला झाला आहे. तर 1980च्या लेवलला जे काही ओझोन होता तो त्या लेवलला आपल्याला तो येणाऱ्या 10 वर्षात कंप्लीट करायचा होता. म्हणजे त्याच्या इथपर्यंत आपल्याला तो अचीव करायचा, कारण खूप डिप्लेशन झालं होतं. ठीक आहे, तर हा पॉईंट असेल. आणि CFC हा कमी करायचा होता. ठीक आहे, मग याला ऑप्शन काय होता? आता CFC तुम्ही डायरेक्ट काय एसीतनं वगैरे काढून नाही टाकू शकत, मग काय वापरणार होतो आपण? येस, HFC. याला रिप्लेस HFCने केलं, पण आता HFC सुद्धा काय आहे? येस, ग्रीन हाऊस गॅस नाही, ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्स आहे. ग्रीन हाऊस गॅसेस आर डिफरंट आणि हे वेगळे आहेत. ओझोनला डिप्लीट करणारे वेगळे असतात. म्हणून बऱ्याच वेळेस आपल्याला कन्फ्युजन होतं की कोण ODS आहे आणि कोण ग्रीन हाऊस गॅस आहे. नाही, HFCला आपण पकडू शकतो, पण मोस्टली याच्यामध्ये जर आपण म्हणतो तो ODSला त्यांनी हे केलेलं आहे. ठीक आहे, आता जसं कार्बन मोनॉक्साईड घेतो आपण, कार्बन मोनॉक्साईड हा आहे का ग्रीन हाऊस गॅस? नाही आहे. मी तेच सांगतोय की हा आपल्याला, मी तेच म्हणतोय की बऱ्याच वेळेस कार्बन कंपाऊंड वाटतात आपल्याला ग्रीन हाऊस असू शकतात, पण तो नसेल. ठीक आहे, CO2 येतो, तो आहे.
ठीक आहे. पण CO2 मग आपण असं म्हणू शकतो ODS आहे का नाही आहे. ठीक आहे. तर असे बरेच काही क्रिस क्रॉस आहेत. तर ODS कोणते आहेत, ग्रीनहाऊस गॅसेस कोणते आहेत, हे थोडीशी प्रॉपर लिस्ट काढा आणि ह्युमन हेल्थला कोणते अफेक्ट करतात. ओके. आता तुम्ही बघा, साधी गोष्ट आहे, AQI माहिती सगळ्यांना, एअर क्वालिटी इंडेक्स, बऱ्याच वेळेस न्यूजमध्ये असतं. तर मग त्याच्यामध्ये CO2 आहे का? CO2 तर खूप जास्त आहे, बरोबर आहे, असायला पाहिजे ना, पण नाही आहे. ठीक आहे. कारण काय, CO2 जराही जास्त खूप असला तरी पण तो आपल्या कन्झम्पशनमधून एवढा काही इम्पॅक्ट त्याचा होत नाही आहे. मग तो ग्रीन हाऊस गॅसला जास्त रिस्पॉन्सिबल आहे. म्हणून AQI मध्ये कार्बन मोनॉक्साईड दिसेल पण CO2 नाही आहे. कळतं? हायड्रोफ्लोरोकार्बन आणि क्लोरोफ्लोरोकार्बन आणि HCFC पण असतो, हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन. सो ज्याच्यात क्लोरिनेटेड आले तर ते ओझोनला डिप्लीट करणार. सो क्लोरिनेटेड सबस्टन्सवरती टार्गेट करा तुम्ही जेवढं. परफ्लोरोकार्बन PF6, ट्रायफ्लोरोकार्बन TF6. ओके. तो सल्फर हेक्झाफ्लोराईड ते पण जनरली यूज केलं जातं. पण मला एक म्हणायचं आहे बघा, दोनच गोष्टींवर फोकस करा, CFC आणि HF6. HF6ला आता किगालीमध्ये आपण कमी करणार आहे. सो आता इंडियाने एलिमिनेट असं करायचं ठरवलं आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे का? HFC एलिमिनेट करणार आहे आपण 2045 पर्यंत. इज इट राईट? बरोबर पण असू शकतं असं वेळेस, प्रत्येक वेळेस रॉंग असेल असं काही नाही. इंडियाने किगालीमध्ये टार्गेट असं ठेवलं आहे की 2045 पर्यंत, ठीक आहे 47 पर्यंत. कारण इंडिया ॲक्च्युली किगाली काय म्हणतो, इंडियाने 2045 पर्यंत कमी करा, पण इंडिया म्हणतो नाही आम्हाला 2 वर्ष एक्स्ट्रा पाहिजे. आता माहीत नाही काय करणार आहे 2 वर्ष, म्हणजे यांना एवढे वर्ष कमी पडलेत, माहीत नाही ते काय इश्यू येतं. ठीक आहे. पण 2047 असं म्हणून, कारण दोघांचे वेगवेगळे म्हणणे आहेत. ठीक आहे. पण दोन्ही बरोबर आहेत. ठीक आहे. मग आता इथेपर्यंत आपल्याला एलिमिनेट करायचा आहे तो 100%. एलिमिनेशन हा टार्गेट ठेवला इंडियाने. हे टार्गेट बरोबर आहे का? हां. तर बघा, हे वर्ड समजून घ्या. हे मी का सांगतोय तुम्हाला, याचं खूप मोठं कारण आहे. कारण UPSC बऱ्याच वेळेस काय करते, एलिमिनेट आणि रिड्यूसमध्ये फरक असतो. 80 to 85% आपण काय करणार आहे, रिड्यूस करणार आहे. एलिमिनेशन म्हणजे 100% असतो, तर ते नाही करणार आहे आपण. ठीक आहे, लक्षात घ्या. तर त्यामुळे 80 to 85% रिड्यूस आहे, नॉट एलिमिनेशन. ओके. सो हे फक्त लक्षात ठेवा, वाचताना व्यवस्थित वाचा फक्त ते जे काही दिलं ते. ठीक आहे. तर किगाली आहे आणि बघा 3 प्रोटोकॉल आहेत तसे ओझोन संदर्भात. व्हिएन्ना कन्व्हेन्शन एक आहे, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आणि हा किगाली. ठीक आहे. आणि मग मला एक सांगा, ग्राउंड लेवलला ओझोन चांगला आहे का? नाही ना, चांगला नाही आहे, बरोबर आहे, वाईट आहे. मग यासाठी कोणता प्रोटोकॉल आहे? याच्यासाठी कोणता प्रोटोकॉल आहे का? क्योटोमध्ये ग्रीन हाऊस गॅसेस. क्योटो म्हणलं की चुकूनही बघा, ओझोन हा तसं आपण म्हणू शकतो ग्रीन हाऊस गॅस एक सबस्टन्स म्हणून घेऊ शकतो, पण त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला तो हजार्डस आहे. आपण बघा दिल्लीला इश्यू होतो, आपण ग्रीन हाऊस गॅस जास्त डोक्यावर नाही घेत. आपण डोक्यावर काय होतं, आपल्याला रेस्पिरेटरी इश्यूज येते, बरोबर आहे. आपण तेच कंटिन्युअसली तुम्हाला AQIचे स्टँडर्ड आणलेत, EPCA बॉडी आली आहे. ठीक आहे. हे सगळेजण काय म्हणतात की नाही आपल्याला हजार्ड होतील ते कमी करायचे. पण आपल्याला फोकस, मी ते सांगतो, ग्राउंड लेवल ओझोन आला की सर्वात जास्त फोकस तुमचा हेल्थ इश्यूजवर झाला पाहिजे. ठीक आहे. मग मला सांगा त्यासाठी कोणता प्रोटोकॉल आहे? मग गॉथेनबर्ग म्हणून एक प्रोटोकॉल आहे, कुठंच नाही दिला आहे, ते लिहून घ्या. गॉथेनबर्ग म्हणून एक प्रोटोकॉल आहे, खूप जुना आहे, 1992. ठीक आहे. 92 का 93 आहे, तेवढं एकदा कन्फर्म करून घ्या. गॉथेनबर्ग प्रोटोकॉल. सो तो 2 गोष्टींसाठी आहे, युट्रोफिकेशन आणि ओझोन, ग्राउंड लेवल ओझोन. गॉथेनबर्ग. ओके. गॉथेनबर्ग प्रोटोकॉल गुगल करा, तुम्हाला भेटून जाईल, त्याची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन वाचून घ्या एवढी. ठीक आहे. गॉथेनबर्ग प्रोटोकॉल ग्राउंड लेवल ओझोन कमी करण्यासाठी. आणि तसं पाहायला गेलं तर आपलं AQI डिफरंट स्टँडर्ड आहेच. AQIमध्ये आपण टाकलेलं असते ग्राउंड लेवल ओझोन. ठीक आहे. 8 पोल्युटंट आहे ना AQIमध्ये, माहिती आहे सगळ्यांना ते, त्याची लिस्ट बघा बरं का, त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. दुसरं आहे सफर, एक बघून ठेवा, लिहून घ्या हे सगळं. सफर AQI, NAAQI. सफर, पहिले सफर SAFAR, सिस्टम ऑफ एअर समथिंग, थोडंसं मला लॉंग फॉर्म नाही आठवते. सफर एकदा बघून घ्या, SAFAR सफर. त्यानंतर AQI, त्यानंतर NAAQI, नॅशनल ॲम्बियंट एअर क्वालिटी इंडेक्स. आणि नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्समध्ये फरक आहे. ओके. सो नॅशनल ॲम्बियंट एअर क्वालिटी इंडेक्स आणि नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स, NAQI, NAAQI, हे दोन्ही डिफरंट आहे. त्यानंतर अजून एक बघून घ्या, समीर ॲप. समीर नावाचं एक ॲप डेव्हलप केलेलं आहे CPCBनी. आणि सफर हा IITM पुणेने डेव्हलप केलेला आहे. ठीक आहे. सफर कोणी डेव्हलप केला आहे? IITM पुणे. IITM पुणे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मॅनेजमेंट. तो सफर बघितला आहे तुम्ही, AQI लिहिला आहे, NAAQI लिहिला आहे.
त्यानंतर समीर एक ॲप लिहिलं आहे तुम्ही, बरोबर आहे. हे 4 गोष्टी करा. आणि आता सध्या खूप चांगलं डिस्कशनमध्ये अजून MPSC पेपर सेट नसेल केला असं अपेक्षित आहे, तर पुसा डिकम्पोजर. ठीक आहे, तर ते बघून घ्या. पुसा डिकम्पोजर माहीत नाही आहे पुसा डिकम्पोजर? वाचा, थोडं करंट वाचा असं करू. पुसा डिकम्पोजर आत्ता जस्ट डेव्हलप केलेला आहे. दिल्ली गव्हर्नमेंटनी त्याला ट्रायल बेसवर पण इंट्रोड्यूस केलं आहे, की ज्यांनी काय होईल, हे स्टबल बर्निंग होतं ना बरंच. ठीक आहे, तर त्या इश्यूला खूप बेस्ट सोल्युशन आफ्टर 2 इयर्स मिळलेलं आहे, की ज्या कॅप्सूल्स असतील, अशा छोटे छोटे कॅप्सूल्स असतील, पुसा डिकम्पोजरने त्या कॅप्सूल्स अशा डेव्हलप केले की त्यामध्ये त्या कॅप्सूल वापरून तुम्ही जे आपलं गुळाचा रस असतो तो मिक्स करून तो स्प्रेड केला जाईल त्या स्ट्रॉजवरती. म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, जे काही गव्हाचं आणि याचं उरलेलं असतं, राईसचं पॅडीचं जे काही उरलेलं आहे रिमेनंट, त्याच्यावर टाकणार. 20 दिवसात तुमचा 20 ते 30 दिवसामध्ये सगळं डिकम्पोज होणार आणि त्याचं मॅन्युअरमध्ये हे होऊन तुमचं ते ॲक्च्युअल तुम्हाला तो बायो बेसिसवर बायो फर्टिलायझर म्हणून तो भेटेल. मग यांनी जो काही स्टबल बर्निंगचा जो गंभीर इश्यू आहे तो कमी होऊ शकतो. पण एवढंच आहे की शेतकरी याला किती लवकर ॲडॉप्ट करतील त्याच्यावरती आहे तो. ठीक आहे, हॅपी सीडर वगैरे अशा गोष्टी खूप चांगल्या आल्या त्याच्या आधी, पण त्यांनी ॲक्सेप्टच नाही केलं. ठीक आहे, अजून तेवढं होत नाही त्या लेवलला. त्यांना लगेच 2 दिवसात पाहिजे, बरोबर आहे. तिकडे लोक किती का मरत नाही, तो विषय वेगळा आहे. पण आणलं आता गव्हर्नमेंटने आणलं आहे, बघू त्याला पुढं कसं होईल. तर पुसा डिकम्पोजर इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटने डेव्हलप केलं आहे. ओके, ठीक आहे, तेवढं बघून घ्या एकदा, चालेल. नेक्स्ट क्वेश्चन चला, फास्ट. 58 यात काही आहे, सेकंड आन्सर असेल. शास्त्रीय नाव फिकस बेगेलनेस असं काहीतरी दिलं आहे. आणि ज्यावेळी इतर झाडांना फळे नसतात त्यावेळी या झाडाला फळे असतात. ओके, वटवृक्ष, वड ओके, वड. ठीक आहे, तर ते सर्व जैवभौगोलिक असं दिलं त्यांनी. तर वटवृक्ष उष्णकटिबंधीय अरण्यातलं झाड आहे आणि ट्रान्स हिमालयाखेरीज तो बाकीकडे आढळतो. म्हणजे आपल्या हिमालय सेक्शनमध्ये वड दिसणार नाही, पण बाकीकडे दिसत. ठीक आहे, तर त्यामुळे अ आणि क. नेक्स्ट, लेंटिक इकोसिस्टम काय आहे सांगा लवकर. सांगा लवकर, काय आन्सर याचं? लेंटिक इकोसिस्टम. बरं, लेंटिक आणि लोटिक मध्ये काय फरक आहे? वाहतं पाणी. येस, जे वाहतं पाणी असेल ते लोटिक आणि लेंटिक म्हणजे स्थिर पाणी. ठीक आहे, मग इथं त्याच्यावरून बघा ना, लक्षात येईल ना तुमच्या. तर इथे जे काही तलाव, लेंटिक म्हणजे स्थिर पाहिजे आपल्याला. तलाव आणि त्याच्या जे काही सरोवर वगैरे काठ आहेत, तर यामुळे वनस्पती आसपास आढळू शकतात, स्थिर आहे म्हणून, बरोबर. लिम्नेटिक काठापासून दूर तलावांचा किंवा सरोवरांचा सूर्यप्रकाश प्राप्त होणारा भाग, प्रकाश संश्लेषण प्रमुख क्रिया. लिम्नेटिक नाही आलं पाहिजे त्याच्यात, सर्वात उत्पादक विभाग असेल तो. आणि लेंटिक इकोसिस्टम, लिटोरल झोन, तलावांच्या सरोवरांचा अप्रकाशित भाग, प्रमुख क्रिया. एक मिनिट, याच्यात थोडा काही डाऊट दिसतोय. तुमचं काय आन्सर आलं याच्यात? आणि क असत्य म्हणताय ना ते. लिटोरल झोन तलावांचा किंवा सरोवरांचा येऊ शकतो ना. थोडा हा क्वेश्चन मला वेगळा वाटतोय. क ना, हां मी तेच म्हणतो. लिटोरल झोन तलाव म्हणल्यावर ते आलंच पाहिजे ना. ठीक आहे, चल हा थोडा सर्कल करून ठेवायला बाजूला ठेवा, मी नंतर बघतो. तुम्हाला ग्रुपवर जे काही असेल तुमचं त्याच्यावर फॉरवर्ड केलं जाईल. ठीक आहे, नेक्स्ट चला. क्वेश्चन नंबर 60 फॅक्च्युअल आहे हा. कॅडमियम अँड झिंकसाठी थॅलिक असं काही दिलं त्यांनी. ठीक आहे, तर बरोबर आहे पहिला. शिशासाठी काय आहे, म्हणजे लेड ना, लेडच. हां, तर ब्रॅसिका असं त्यांनी दिलं आहे. मोहरी आणि पॉप्सर, नॉट सूर्यफूल. सूर्यफुलापासून आर्सेनिक मिळेल. क्रॉस करा त्याला. शिस हे खाली जाईल आणि आर्सेनिक हे सनफ्लावर. नेक्स्ट क्वेश्चन. कोणतं? हां हां, चिनी. हां ठीक आहे, बघावं लागेल ॲक्च्युली. बघ, ओके.
ठीक आहे. नेक्स्ट, जनगणना. काय आन्सर याचं? येस. ओके, एक मिनिट. आणि क बरोबर येईल त्याचं, बरोबर आहे. तर सर्वाधिक बाललिंग गुणोत्तर असण्याचा, थोडंसं माझ्या टेक्स्टचा प्रॉब्लेम झाला. छत्तीसगड हे राज्य त्यांनी बोललं. ओके, तर अरुणाचल येईल ना इथे. सर्वाधिक बाल गुणोत्तर अरुणाचल, त्यानंतर मिझोराम. खाली एक्सप्लेनेशनमध्ये आहे बघा. सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर हरियाणा. ओके, त्यानंतर कोणती लँडफॉर्म्स, आता सांगायचं आन्सर फर्स्ट. पुढचा क्वेश्चन, हे सॉल्व है ना, इरोजनलमुळे बनले आहेत. आत्ता आपण थोड्या वेळापूर्वीच डिस्कस केलं तर ऑक्सबो असेल, पॉटहोल, ओके, वॉटरफॉल आणि गॉर्ज. चालेल, हे GC लॉंग वगैरे रेफर करू शकतो तुम्ही यासाठी, त्याच्यात दिलं आहे व्यवस्थित. ठीक आहे, बाकी सगळे इथे लाईनमध्ये पूर्ण दिलेत, व्यवस्थित वाचून घ्या. नेक्स्ट, 63 काय आन्सर आहे? येस, गुड. ठीक आहे, तर हे बघून घेताल, हे सगळे फॅक्च्युअल पार्ट आहेत, खाली दिलं आहे मी तसं, वाचून घ्या. IUCN व्हिएन्ना, UNEP नैरोबी, WHO जिनेवा, ग्रीनपीस ॲम्स्टरडॅम. नेक्स्ट, पुढचा क्वेश्चन, अन्नधान्यांची कमतरता असं काही दिलं आहे. चाऱ्याची कमतरता, पाण्याची कमतरता, सांगा लवकर. त्रिकाल, अकाल, जलकाल. येस, ऑप्शन नंबर 2. अकाल म्हणजे काय? अन्नधान्याची कमतरता. त्रिकाल म्हणजे काय? चाऱ्याची कमतरता. ओके, अँड जलकाल म्हणजे ऑब्व्हियसली पाणीच है ना, पाण्याची कमतरता. नेक्स्ट 65. येस, ब आणि क, कारण आत्ताच्या रिसेंट याच्यानुसार काय 2967 आहे. ओके, आणि त्याच्या आधी 2226 होता. सर्वात जास्त टायगर कुठे आहेत? स्टेट MP. बरं, सेकंड येस, थर्ड उत्तराखंड आणि फोर्थ महाराष्ट्र. ठीक आहे, मग 4 लक्षात ठेवा, कारण महाराष्ट्र पण आहे 440 त्यामुळे. ठीक आहे, गुड. किती टायगर रिझर्व आपल्याकडे? नाही, आपल्याकडे किती आहेत? 6. ओके, आणि भारतात 50 आहेत. सर्वात मोठा टायगर रिझर्व हे यावर्षी UPSCचा क्वेश्चन आहे. मी म्हणलं ना UPSC पण बघा, UPSC पण असे एका वाक्यात विचारते MPSC सारखे. हां, नाही, सर्वात मोठा आत्ता 2020चा क्वेश्चन आहे, ऑक्टोबरला जी एक्झाम झाली त्यांचा पेपर. कृपया ॲटलिस्ट मागच्या 3 वर्षाचे असे एका वाक्यात तर नक्कीच बघा. NSTR, नागार्जुन सागर श्रीशैलम टायगर रिझर्व, आंध्र प्रदेश. ठीक आहे, आणि सर्वात छोटा, आता हा तर माहिती पाहिजे आपल्याला, आता हा तर एक्सपेक्टेड आहे, बोर, महाराष्ट्र. ठीक आहे, सर्वात छोटा टायगर रिझर्व बोर, महाराष्ट्र. ठीक आहे, तर हे कृपया व्यवस्थित करा, याच्यावर क्वेश्चन येऊ शकतात. ओके, चालेल. तर या नंबरबाबत अजून काही आहे कोणाला? बाकी चला, ठीक आहे. इथपर्यंत किती वर्षाला होते हे? 4 वर्षाला. कोण करतं? फॉरेस्ट सर्वे कसं करेल? फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया, FSIचं वेगळं काम आहे, फॉरेस्टचा रिपोर्ट काढतील ना ते. तर मोस्टली ZSI, झोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, विथ कोलॅबरेशन विथ NTC, नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी. ठीक आहे, NTC आणि ZSI. ठीक आहे, हे लक्षात दर 4 वर्ष. आणि आपला फॉरेस्ट रिपोर्ट किती वर्षांनी येतो? 2 वर्षांनी. बाय ॲन्युअल म्हणतात ना त्याला. काय बायनियल, नॉट ॲन्युअल. बायॲन्युअल म्हणजे वर्षातनं 2दा. बाय ॲन्युअल म्हणजे बायनियल म्हणजे बायनियल, BIENNIAL. बायनियल म्हणजे 2 वर्षातनं एकदा. ॲन्युअल म्हणजे काय? वर्षातनं 2दा, म्हणजे 6 महिन्याला एकदा असं काय आपण. ठीक आहे, चालेल. चला नेक्स्ट, चला 66 काय आन्सर आहे? चला लवकर सांगा. बरोबरच विचारलं आहे ना. वाऱ्याचे अपघर्षण सतत होणाऱ्यांमुळे काय पैलू पडतात, गुळगुळीत बाजू प्राप्त होतात, व्हेंटिफॅक्ट म्हणतात. ओके, 3 घासलेल्या बाजू असल्या जो एक कंटस आणि 2 असतील तर ॲक्च्युली इथं उलटं आहे. शेवटचे ब आणि क
म्हणजे फक्त अ बरोबर आहे इथे. ड्रेकेंटस म्हणजे 3 साईड पाहिजे असलेल्या, म्हणजे त्याला आपण ड्रेकेंटस म्हणतो. आणि 2 असतील तर त्याला झ्वेकेंटस असं म्हणतात. ओके, हा जीसीलियममध्ये बघू शकता तुम्ही. ठीक आहे, जीसीलियममध्ये थोडंफार भेटून जाईल याबद्दल. ठीक आहे, तर असे हे ड्रेकेंटर बघा खाली दिसतंय का तुम्हाला, राईट कॉर्नरला इमेज आहे त्याची. ठीक आहे, तर त्याला म्हणतो आपण ड्रेकेंटस. 3 बाजू समजा ओपन असतील तर. ओके, हे वाचून म्हणजे आलं पाहिजे. बघा खूप सोपं लिस्ट आहेत, हे काय फार अवघड नाही असं. भेंटी फॅक्ट असतील. इन्सेलबर्ग कुठला आहे? इन्सेलबर्ग हे ग्लेशियल लँडफॉर्म आहे का एओलियन लँडफॉर्म आहे? डेझर्टमधला लँडफॉर्म आहे. कुठला आहे? इन्सेलबर्ग. ठीक आहे, तर हे बघा हे असे वर्ड फार महत्त्वाचे आहेत. इन्सेलबर्ग, त्यानंतर अजून ड्रमलिन तर ग्लेशियरमधला नाही. इन्सेलबर्ग हा इथलाच आहे, एओलियनचाच आहे, डेझर्टचाच आहे. इन्सेलबर्ग असेल मी डेझर्टचे सांगतोय. इन्सेलबर्ग एक आहे. अजून काय काय? चला तुमच्या साईडने उद्या थोडेफार लिहून घ्या फास्ट, ज्यांना माहीत नसेल त्यांनी लिहून घ्या. इन्सेलबर्ग एक आहे. अजून कोणते आहेत? रॉक पेडेस्टल. ओके, हे काय होतं ना, आपण एक्झाममध्ये गेल्यावर मग ते कन्फ्यूज करण्याचा अर्थ नसतो. ते एक लिस्ट आपली पूर्ण पाहिजे त्याची. ठीक आहे, तर इन्सेलबर्ग आहे, रॉक पेडेस्टल आहे, मशरूम रॉक्स आहेत, प्लस अजून काय बजादा आहे, प्लाया आहे, यार्दांग आहे, झ्युजन आहे. यार्दांग झ्युजनमध्ये काय फरक आहे? दिसतात सारखे जवळजवळ. सांगा बरं काय डिफरन्स आहे? कोणामध्ये हॉरिझॉन्टल असतो? झ्युजनमध्ये व्हर्टिकल आहे. बघा हेच कन्फ्युजन पहिलेच दूर करून घ्यायचे ना. काही नाही, रट्टा मारायचं तुम्हाला, काहीच नाही करायचं. याच्यात समजून घ्यायचं नसतंच, कारण ते गरजेचंच नाही. झेड आहे आडवं दिसतं, हॉरिझॉन्टल साठ आहे झेडमध्ये. ठीक आहे, आणि यार्दांग म्हणजे काय? उभं दिसतंय काहीतरी, वाय टाईप उभे दिसत आहे. व्हर्टिकल स्टॅटा असतो, म्हणून हे खूप प्रॉपर अशा रिच बनलेलं असतं त्याच्या व्हर्टिकल. ठीक आहे, तर यार्दांगमध्ये व्हर्टिकल असतील. झ्युजन बघा हॉरिझॉन्टल दिसतंय थोडंसं, हॉरिझॉन्टल. बस रट्टा मारा, काही नाही करायचं दुसरं. ठीक आहे, एक्झाम काढायची आपल्याला कुठे PhD करायचं. ठीक आहे, तर तेवढंच महत्त्वाचं आहे. तर झ्युजेंग, यार्दान. अजून कोणते आहेत? येस, प्याला लेक सांगितलं ना मी. प्याला लेक जिप्सम भेटतो राजस्थानमध्ये, प्याला लेक्स आहेत. ठीक आहे, अजून काय? येस, झाले एवढेच आहेत. एओलियन लँडफॉर्ममध्ये लोएस प्लाटू नका म्हणू, लोएस फॉर्मेशन. लोएस एक पॅटर्न असतो. त्यानंतर मला सांगा डेझर्टच्या फॉर्मेशननुसार क्रम लावा. आता मॅच्युअर डेझर्ट ते इममॅच्युअर डेझर्ट असं तुम्हाला करायचं आहे. ओके, 3 प्रकार असतात डेझर्टचे, हमादा, अर्ग आणि रेग. ठीक आहे, तर लावायचा उतरता क्रम मॅच्युअर ते इममॅच्युअर असा, किंवा चला इममॅच्युअर ते मॅच्युअर. इममॅच्युअर सर्वात पहिलं कोणतं येईल? हमादा, अर्ग आणि रेग. याला मोस्ट मॅच्युअरमध्ये न्यायचं आहे तुम्हाला. सर्वात पहिलं कोणतं येईल? ओके, हमादा मॅच्युअरमध्ये. अजून येस, फास्ट. एक रॉकी आहे, एक स्टोनी आहे आणि एक सँडी आहे. रॉक मोठे असणार, स्टोन छोटे असणार, सँड म्हणजे एकदम बारीक, जसं आपण मूवीजमध्ये बघतो डेझर्टमध्ये खेळताना सगळ्यांना. ठीक आहे, तर तो ॲक्च्युअल डेझर्ट म्हणजे सँडी असतो. ठीक आहे, मग आता लावायचा क्रम काय? हमादा हे रॉकी डेझर्ट आहे. बघा हे जीसीलॉंगमध्ये दिलं आहे, असं नाही की काय मी वेगळं काय सांगतो आहे. हे बघा, हमादा हा सर्वात पहिले येणार, रॉकी टाईप ऑफ डेझर्ट आहे. त्यानंतर मग कोणता येतो? रेगला म्हणतो आपण स्टोनी डेझर्ट, REG रेग येतो स्टोनी. आणि त्यानंतर सर्वात जो शेवटी येतो तो म्हणजे अर्क, ERG अर्क. त्यामध्ये सँडी डेझर्ट म्हणजे थार डेझर्ट, ॲक्च्युअल थार डेझर्ट. राजस्थान बागर हा तुम्ही हमादा आणि याच्यात पकडू शकतात, रेगमध्ये म्हणजे रॉकी आणि स्टोनीमध्ये पकडू शकतात. ओके, हमादाला. पण जो मरुस्थली प्रदेश आहे थारचा, ॲक्च्युअल थारचा, जैसलमेर वगैरे पार्ट, तर तो कोणता आहे? मग अर्क. ओके, तो ॲक्च्युअली अर्कमध्ये येतो. क्लिअर आहे? समजले सगळ्यांना? 3 टाईप, हमादा, रेग, अर्क. बस ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. नंतर जेव्हा कधी वेळ भेटेल तेव्हा आपण सगळ्यांची लिस्ट, पण ॲटलिस्ट तुमच्या साईडने जरी असेल तर लिस्ट, सगळ्यांची लिस्ट बनवा फक्त, त्यालाच रट्टा मारायचा बस. चला नेक्स्ट पुढे सांगा, याचं काय आन्सर आहे? फास्ट. बुशमॅन हे उष्ण वाळवंटी प्रदेशात राहणारे आहेत असं काही दिलं आहे? हां, कलारीमध्ये येतील, सहारामध्ये येणार. ओके, त्यामुळे रॉंग आहे. कलारी दक्षिण आफ्रिकेत येतील आणि सहारा उत्तर आफ्रिकेचा पार्ट आहे. ठीक आहे, त्यामुळे पहिलं रॉंग आहे. सहारा उत्तर आफ्रिकेचं पार्ट आहे. ठीक आहे, त्यामुळे ब आणि क बरोबर आहे. वाळवंटी प्रदेशात हे काहीतरी दिलं आहे,
हे विषुववृत्तापासून 2 नाही, हे 20 डिग्री 20 डिग्री टू 30 डिग्री अक्षवृत्त आहे. येस, पश्चिम किनारपट्टीला आढळतात. पश्चिम किनारपट्टीला मुख्यतः खंडांच्या पश्चिमेला असतात. ठीक आहे, तर असं ते सेकंड स्टेटमेंट ते बरोबर आहे, पण चालेल. विषुववृत्तापासून ओके. हे काय घेतलं आहे असं, एक मिनटं. क्वेश्चन, वाळवंटी प्रदेश हे विषुववृत्तापासून 20 ते 30 आपण म्हणू शकतो नॉर्थ लॅटिट्यूड. अच्छा, नॉर्थ आणि साऊथ आहे. चालेल, दोन्ही बरोबर आहेत ना. नॉर्थ आणि साऊथ दोन्हीकडे असतात, त्यामुळे काय इश्यू नाही असा. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. ब आणि क बरोबर आहे. पहिलं फक्त रॉंग आहे, म्हणजे ऑप्शन तुमचा 2 येईल. येस बोल ना, बोल. नाही, 20 ते 30च. 20 to 30 मध्ये येते. जसं की आता फॉर एक्झाम्पल कलारिग आहे, किंवा अजून नामिब डेझर्ट आहे, पॅन्टेगोनिया डेझर्ट आहे. अट्टाकामा थोडं जवळ येतं इक्वेटरच्या, तो जरा वेगळाच पॉईंट आहे, म्हणजे अट्टाकामाचं काही एक्सेप्शन वगैरे बघू शकतो. ठीक आहे, तर त्यामुळे 20 to 30 नॉर्थ असेल किंवा साऊथ लॅटिट्यूड, दोन्ही उत्तर असू द्या दक्षिण असू द्या 20 to 30 मध्ये. का माहिती आहे सगळ्यांना रिझन? हाय प्रेशर, पश्चिम किनारपट्टीला असणारे थंड वारे. ठीक आहे, कोल्ड करंट, बस हे 2 जर लक्षात ठेवलं तर खूप आहे. येस, नेक्स्ट चला पुढे. काय याचं काय आन्सर आहे? 68. येस, लवकर सांगा चला. 68 मध्ये काय आहे? अ आणि ब. येस, गुड. पण क नाही आहे, का बरं? मेटामॉर्फिकमध्ये नसणार. एक्झॅक्टली, मेटामॉर्फिकमध्ये नाही असणार. ठीक आहे, मेटामॉर्फिकमध्ये पॉसिबल नाही. ठीक आहे, चालेल. आणि प्रायमरीमध्ये, प्राथमिकमध्ये असेल का जीवाश्म? नसणार, कारण मॅग्मा, एक्झॅक्टली मॅग्मा वरती आल्यावर कुठून येणार जीवाश्म? त्यात पॉसिबल नाही एवढ्या याच्यात. ठीक आहे, तर स्तरीतच घ्या फक्त. पण खनिज संपत्ती असू शकते का? खनिजे असू शकतात ना, काय प्रॉब्लेम आहे? खनिजे असू शकतात, बरोबर आहे. खनिजांचं नाही, इथे वर्ड नीट बघा. फॉसिल जर असेल तरच हे स्टेटमेंट लागू होतं. ओके, खनिजे असू शकतात, खनिजांना काय प्रॉब्लेम नाही. तर हे सगळे रूपांतर दिलेत, त्याचा चार्ट व्यवस्थित वाचून घेताल. ठीक आहे, त्यानंतर 69. चला लवकर, फास्ट. काय आन्सर आहे? कमी नाही, वाढणार आहे इथे, बरोबर आहे. सोपा क्वेश्चन आहे, याच्यात मी काही जास्त डिटेलमध्ये जात नाही. नेक्स्ट क्वेश्चन, चला 70. काय आन्सर आहे? येस, सर्व बरोबर. हो, वाऱ्यांना फोर्स कंट्रोलिंग विंड, कोलिस फोर्स, प्रेशर ग्रेडियंट, सेंट्रिफ्युगल फोर्स. म्हणजे एक कोलिस फोर्समुळेच जे काही रोटेशन क्रिएट होतात त्याचाच एक पार्ट म्हणू शकतो आपण याच्यात, केंद्रस्थानी. ओके, म्हणजे सायक्लॉनिक कंडिशनमध्ये नाही का, तर ते त्या पार्टमध्ये, म्हणजे पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळेच तो ॲक्च्युली फ्लक्च्युएशन होतो, म्हणजे कोरिलेशनशीच रिलेटेड स्टेटमेंट आहे तो. तर तो येईल तर. ओके, 71. चला, रामसर साईट काय असेल आन्सर? फक्त अ. ओके, राज्यातील एकमेव नाही ना. एक मिनिट, अयोग्य विचारलं ना. हां, एक मिनिट. फक्त अ चुकीचं आहे, कारण इथे दुसरं पण आहे ना. मी तेच बघत होतो, लोणारसोबत अजून नांदूर, मधवेश्वर दोन्ही असतील. रामसर करारासाठी डिपॉझिटरी म्हणून कार्यरत आहे युनेस्को. 71. ओके, वेमनाड हे रामसर यादीत समाविष्ट होणार भारताचे पहिले नाही रे. वेमनाड नाही, पहिलं केवलादेव ना. हां, केवलादेव, चिल्का, केवलादेव चिल्का येईल. तर पहिले तर रॉंग आहे, आणि ब पण रॉंगच आहे ना. आणि डिपॉझिटरी म्हणून मला एकदा बघावं लागेल, ॲक्च्युली मला लक्षात नाही येते. पण युनेस्को आहे का? ठीक आहे, चालेल. तर तेवढं रामसर, हां रामसर या ठिकाणी स्वीकारलेले कराची पेढी. ठीक आहे, आय थिंक तिन्ही असेल रॉंग मग त्यामध्ये. ठीक आहे, अ ब क 4 पैकी म्हणजे वरील सर्व असं घ्या, त्यामध्ये 4 करा त्याला. एवढा एक क्वेश्चनचा झाला आहे प्रॉब्लेम, तर बघू आपण. ठीक आहे, 4थं घ्या त्यासाठी. नेक्स्ट चला, इकॉलॉजिकल सक्सेशन. पण युनेस्को, ॲक्च्युली युनेस्कोनी स्टार्ट केलं होतं बरं का रामसर. हे कुठे बऱ्याच पुस्तकात नाही दिसत ते, पण युनेस्कोनी इनिशिएटिव्ह घेतलेला हा. पण डिपॉझिटरी म्हणून मे बी दुसरं कोणी असेल त्याच्यात, ते मी बघून सांगतो तुम्हाला, अपडेट देईन.
इराणमधली रामसर दिलं त्यांनी 75ला आणि आलेल्या या कराराची पेढी म्हणून काम करतो. पण कोण करतो याच्यात दिलं नाही ना ते कोण करतोय म्हणून. तर मे बी थर्ड स्टेटमेंट थोडंसं सर्कलच करून ठेवा. तर त्यामुळे मी अजून शुअर नाही त्या बाबतीत. ते आपण बघू डिपॉझिटरी म्हणून कोण असेल ते. ओके चालेल. तर अ आणि ब हे तर मस्ट बी रॉंग आहेत. फर्स्ट आहे ना युनेस्कोचं ना. हां म्हणजे अ आणि ब मस्ट बी रॉंग आहेत. म्हणजे अ आणि ब पाहिजे इथं ऑप्शन. आणि क युनेस्कोच देतं ना. ठीक आहे चालेल. तर म्हणजे क बरोबर आहे. ठीक आहे कला यस करा फक्त. याचं आता उत्तर नाही ना तिथे. ठीक आहे क्वेश्चन कॅन्सल होईल. फक्त जो पहिला स्टेटमेंट आहे त्याला अ सोबत ब करा आता तसं म्हणून फर्स्ट राईट कन्सिडर. पण हॅशटॅग टाका है ना. हॅशटॅग टाकून दे चालेल. चल नेक्स्ट आहे 72. चला काय आन्सर याचं. हां चला याचं थर्ड बरोबर आहे. ठीक आहे इकॉलॉजिकल याच्या क्रमानुसार. ओके न्यूडेशन असेल सर्वात पहिले. येस नंतर काय येईल इन्व्हेजन. नंतर काय आहे येस स्टॅबिलायझेशन. नंतर काय आहे रिॲक्शन. आणि नंतर लास्टला असतं कॉम्पिटिशन. ठीक आहे ओके. क्लायमॅक्स ही स्टेज माहिती सगळ्यांना. क्लायमॅक्स काय असते. येस क्लायमॅक्स असणं किंवा ज्याला आपण काय म्हणतो की जेवढं जास्त तो क्लायमॅक्स सिच्युएशनमध्ये असेल. क्लायमॅक्स म्हणजे सर्वात पहिले बॅरन रॉक असतो. पायनियर स्टेज म्हणतात त्याला. स्टार्टिंग स्टेज नंतर इंटरमिडिएट स्टेज आणि नंतर क्लायमॅक्स स्टेज असते. तर ही क्लायमॅक्स स्टेज जी आहे तर जेवढे मोर कॉम्प्लेक्सिटी म्हणजे फूड चेन स्ट्रॉंग असते का वीक असते. येस मोर कॉम्प्लेक्सिटी म्हणजे काय की जेवढ्या फूड चेन कंबाईंड असतील किंवा वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल असतील तर तेवढी ती फूड चेन काय असते स्ट्रॉंग असते. तर जे कॉम्प्लेक्सिटी आहे म्हणजे जे काही कॉम्प्लेक्सिटी फेज आहे ती कुठे येते क्लायमॅक्समध्ये येते. पण ती कधीच कंप्लीट नसते. म्हणजे ती चालूच असते. ती फेज ऑन गोईंग असं म्हणतात त्याला. ठीक आहे चालेल. चला नेक्स्ट आहे काय आन्सर आहे 73 इन किलोमीटर. सांगा लवकर. सेकंड आहे ना. येस नेपाळ आसाम पंजाब आणि कुमाऊ. ठीक आहे इथे लांबी दिली आहे बघा. ती बघून घेताल तो. ठीक आहे नेक्स्ट मला एक सांगा हे कोणाचे उपरांग आहे सगळ्या. कुमाऊ नेपाळ आसाम ठीक आहे जाऊ द्या. पण कुमाऊ ही कोणाची भाग आहे. ग्रेट मिडल शिवालिक का ट्रान्स हिमालय. कैलाश कोणाचा पार्ट आहे. बरं ठीक आहे जाऊ दे. काराकोरम कोणाचा भाग आहे. लडाख ओके. झास्कर ठीक आहे. आणि पीर पंजाल. हां तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा बरं का की KLZ काराकोरम लडाख झास्कर आणि कैलाश या चारही ट्रान्स हिमालय. कारण ग्रेट हिमालयाच्या वरती जे आहेत ते सगळ्या ट्रान्स आहेत. आणि खाली आल्यानंतर मग पीर पंजाल धौलाधार नागतिब्बा मसुरी कुमाऊ गढवाल ह्या सगळ्या कोणाच्या मिडल हिमालयाच्या पार्ट आहे. ठीक आहे. तर त्यानंतर मग जे डाफला मिरी अबोर मिश्मी या जनरली शिवालिकच्या पार्ट पकडल्या जातात. ठीक आहे. किंवा मग जे काही याच्यामध्ये आहे दुधवा मोरीचुरी या नेपाळच्या तर त्या पण शिवालिकचाच कन्सिडर केलं जातं. लेसर म्हणजे सर्वात आउटर हिमालय नॉट लेसर. लेसर म्हणजे मिडल हिमालय. ठीक आहे. इन्नर हिमालय म्हणजे कोण ग्रेट हिमालय आणि आउटर म्हणजे शिवालिक. ठीक आहे. तर हे सगळे वेगवेगळे नावं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि हा सिक्वेन्सिंग आहे इथे तुम्हाला समजून जाईल. चिल्का सरोवर चला सांगा काय आन्सर याचं. महानदी आणि गोदावरीचं. येस गुड. पण इथं मी असं एक ऑप्शन दिलं आहे की महानदी आणि पहिलंच ऑप्शन आहे महानदी आणि असं दिलं आहे इथे समजा काय नाव ते सुवर्णरेखा महानदी ब्राह्मणी दुसरं ऑप्शन. महानदी ऋषिकुल्य तिसरं ऑप्शन. आणि चौथा आहे महानदी गोदावरी. तर बेस्ट ऑप्शन कोणतं असेल यातलं. बेस्ट ऑप्शन बघा आता हाच प्रॉब्लेम आहे बरोबर आहे. तर बेस्ट ऑप्शन काय असेल इथे. तर बघा सर्वात वरती सुवर्णरेखा येते नंतर ब्राह्मणी येते नंतर महानदी येते बरोबर आहे. आणि महानदीनंतर चिल्का येतो खाली आणि नंतर ऋषिकुल्य येते. ऋषिकुल्य महत्त्वाची कारण आता न्यूजमध्ये चाललीच आहे ते बरेच ऑलिव्ह रिडलेची साईट आहे.
तर महानदी आणि ऋषिकुल्या हे बेस्ट ऑप्शन असेल त्यामध्ये. ठीक आहे, महानदी ऋषिकुल्या याच्या दरम्यान येतो चिल्का. क्लिअर? ठीक आहे. नेक्स्ट पुढे काय आन्सर आहे? 75. वृक्षांचा आकार कोन शेप्ट आहे, सॉफ्टवूड आहे, सोपं एकदम. सांगा लवकर, पहिल्या 2 स्टेटमेंटवरूनच कळून जातं. येस, तैगावाने. गुड, व्हेरी नाईस. कॉनिफेरस ट्रीज किंवा तैगा ट्रीज. सूचीपर्णीवाले. ओके, येस, गुड. नेक्स्ट पुढे. येस, एकदम सिम्पल. वेस्टर्न डिस्टर्बन्स. ओके, याला कोण घेऊन येत असतं? वेस्टर्न डिस्टर्बन्सला घेऊन कोण येतं? ॲक्च्युली याला कॅरी केलं जातं. वेस्टर्न डिस्टर्बन्स हा कॅरी होतो. नाही, STWJ, सब ट्रॉपिकल वेस्टर्ली जेट. जेव्हा हे मॉइश्चर घेऊन येतील ब्लॅक सी, कॅस्पियन सी, भूमध्य समुद्र, तेव्हा पाऊस पडेल. आणि नसेल मॉइश्चर तर काय होईल? येस, हे कधी येतं बरं? हिवाळा, उन्हाळा? हिवाळ्यात येतात. आणि मॉइश्चर नसेल तर काय होईल? कोहरा पडतो. म्हणजे दिल्लीमध्ये एकदम टेम्परेचर ड्रॉप होतं, कारण ते ड्राय असतील. जेवढ्या ड्राय तेवढ्या थंड असते. ठीक आहे, तर ती कंडिशन त्यावेळेस येते. ओके, चला पुढे. ठीक आहे, पुढे नेक्स्ट. आणि यामुळेच तर हाय प्रेशर मेंटेन होतं ना दिल्लीवर, याच STWJमुळे. आणि जेव्हा हाय प्रेशर मेंटेन झालं, तसं आधी गोष्ट आहे, इथे स्मॉकचा इश्यूज सुरू होतो. जेवढा हाय प्रेशर तेवढ्याच जर धूर तो बाहेर जाणारच नाही ना उच्च दाबामुळे. ठीक आहे, आणि तोच याचं रिझन आहे ॲक्च्युली स्मॉकचा इश्यूचा. ठीक आहे, चला नेक्स्ट पुढे काय? 77 ना? काय आन्सर? येस, झेलम आहे. ओके, सो 1 लाइनर क्वेश्चन आहे. उरी वगैरे असं काही धरणं. ठीक आहे, सिंधू नदीला मिळते. चला, सोपं आहे. नेक्स्ट, वोल्कॅनिक बेल्ट. सांगा लवकर. 78. काय आन्सर याचं? येस, पॅसिफिकच्या सर्कम पॅसिफिकला येतो. बरोबर आहे. येस, तर तो बरोबर आहे. व पॅसिफिक भूपट्ट एक्सेट्रा ते तर असणारच. त्यानंतर काय दिलं यांनी? युरेशियन आणि इंडियन बेल्टचा काही संबंध नाही. तो मिड कॉन्टिनेंटल बेल्ट आहे तो. ठीक आहे, मिड कॉन्टिनेंटल बेल्ट. त्यामुळे त्याचा वोल्कॅनिक बेल्टशी काही संबंध नाही. तर आढळतील का मग इथे कॉन्टिनेंट मार्जिनला असतात का वोल्कॅनिझम? येस ऑर नो? कोणते वोल्कॅनिझम कुठे कुठे आढळतं जगात? कोणत्या प्लेट बाउंड्रीला आढळतं? कॉन्व्हर्जन्स, डायव्हर्जन्स, ट्रान्सफॉर्म, तिन्हीला पण आढळतात का? ट्रान्सफॉर्मला कसं आढळ? ठीक आहे, एक तर ट्रान्सफॉर्म बाजूला ठेवा, ते सगळं सोडा, नाही आढळणार. ठीक आहे, तर कन्व्हर्जन्स बाउंड्री आहे फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, तर इथे 3 प्रकारचे कन्व्हर्जन्स आहे. ओशन प्लेट, ओशन कॉन्टिनेंट प्लेट, कॉन्टिनेंट प्लेट. तिन्ही कन्व्हर्जन्समध्ये आहे का म्हणजे काय म्हणतात त्याला, वोल्कॅनिझम आहे का? नाही आहे. कुठे नाही आहे? नाही आहे. का नाही आहे? नाही आहे ना. मग मी तेच, वोल्कॅनिझम कुठे आपल्याकडे? हिमालयात वोल्कॅनिझम नसणार. कुठे वोल्कॅनिझम हिमालयात? काय करताय? ठीक आहे, या कन्सेप्ट समजून घ्या. कॉन्टिनेंट जिथे कन्व्हर्जन्स असेल तिथे प्लेट सबडक्शन नसतं. प्लेट ही ॲस्ट्रोनॉस्फिअरमध्ये बुडणार नाही, कारण ही खूप स्ट्रॉंग प्लेट असते. ही जसं बुडायला जाईल तशी ती ब्रेक होणार. ती ब्रेक झाली तर त्याचं पेनिट्रेशन हे ॲस्ट्रोनॉस्फिअरमध्ये होत नाही. मॅग्माचा सोर्स कुठून येईल? मग त्यासाठी एक प्लेट कोण पाहिजे? ओशनिक प्लेट. 1 प्लेट मस्ट बी ओशनिक. तेव्हाच तिच्यात फ्लेक्झिबिलिटी जास्त असेल. जशी फ्लेक्झिबिलिटी तसं मग तुमचा मॅग्मा इथे क्रिएट होणार आणि फायनली क्रिएशन होणार. म्हणजे जिथे ओशनिक कॉन्टिनेंट कन्व्हर्जन्स, जिथे ओशनिक कन्व्हर्जन्स, तिथे तुमचं काय मिळतील? वोल्कॅनिझम. ओके, आणि आपल्याकडे कोणतं कन्व्हर्जन्स आहे? कॉन्टिनेंट कन्व्हर्जन्स. इंडियन प्लेट युरेशियन प्लेटसोबत कोलॅड होते. सो तिथे फक्त अर्थक्वेक दिसेल तुम्हाला. इंटेन्स अर्थक्वेक जगातले कुठे असतील? कॉन्टिनेंट कन्व्हर्जन्सला. ओके, तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, कृपया लक्षात ठेवा. म्हणून सर्वात मोठा पार्ट हा सर्कम पॅसिफिक हा महत्त्वाचा. रिंग ऑफ फायर ऑस्ट्रेलियामध्ये असेल का वोल्कॅनिझम? रिंग ऑफ फायरमध्ये येतो का ऑस्ट्रेलिया? आणि हा तुमचा याचा क्वेश्चन आहे, MPSC मेन्सचा क्वेश्चन आहे हा, की खालीलपैकी कोणते देश हे सर्कम पॅसिफिकमध्ये किंवा रिंग ऑफ फायरमध्ये येतात, अग्निकंकणात येतात? न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, फिलिपिन्स, इंडोनेशिया, त्यानंतर एक चला अजून लास्ट मेक्सिको घ्या. वरील सर्व का सिलेक्टिव्ह कोणते? ऑस्ट्रेलिया नाही आहे. मी तेच सांगतो, ऑस्ट्रेलिया हा थोडा दिसतो तुम्हाला इथे, पण याची जी प्लेट आहे ती पुढेपर्यंत एक्सटेंड झालेली आहे. त्यामुळे याला इथे टच रिंग ऑफ फायर कुठंच नाही आहे. तर न्यूझीलंड, इंडोनेशिया, वरती जात असं फिलिपिन्स, तैवान, जपान,
त्यानंतर कामचटका पेनिन्सुला ऑफ रशिया, क्युरिल ट्रेंच, त्यानंतर ॲल्युशन वरची जी ट्रेंच आहे ती असेल, त्यानंतर पुढे मेक्सिको, USA वेस्ट कोस्ट, त्यानंतर मेक्सिकोचा अलास्का आला, नंतर मेक्सिको आला खाली, आणि त्यानंतर पूर्ण अँडीजमध्ये. तर हा आहे ऑस्ट्रेलिया काढून टाका. हा MPSCचा प्रश्न आहे, बघून घ्या. आय थिंक 16-17ला काहीतरी मेन्समध्ये विचारला आहे. येस एक्झॅक्टली. ठीक आहे, तर मग ते ऑस्ट्रेलिया येणार नाही त्यामध्ये, तर तो फक्त कट करायचा तुम्हाला तिथं, कारण इथे डायरेक्टली कन्व्हर्जन्स होत नाही कोणतं. आणि राहिली गोष्ट इंडियामध्ये तर वल्कॅनिझम नाही. ओके चल. आणि हां, राहिली गोष्ट ट्रान्सफॉर्ममध्ये प्लेट सबडक्शन होतं का? जिथं प्लेट स्लिप बाय होतात, सबडक्शन नाहीच ना, जस्ट स्लिप ऑफ होत आहेत. सबडक्शन नाही, नो वल्कॅनिझम. डायव्हर्जन्समध्ये आहे का पॉसिबल वल्कॅनिझम? येस. सबडक्शन नाही, पण रायझिंग लिंब आहे. ठीक आहे. मिड ओशनिक रिजमध्ये इथे काय होतं की डायव्हर्जन्स आहे, बाहेर येणारे मॅग्मा, मग वल्कॅनिझम पॉसिबल आहे, पण एकदम आरामात येतो. बेसिक टाईप ऑफ लॉस आहे तो. ओके चला. हां सरकू दे ना, मग काय प्रॉब्लेम. हे बघ, इथे इंडियन जी काही प्लेट आहे तर ती पुढे, ठीक आहे. तर इंडियन प्लेट जर आपण इथे बघितली तर नक्कीच ही काय होते, इथे पुढे वरती सरकते, बरोबर आहे. तर मग त्याचा काय संबंध आहे? पण आत न गे जाते ना ती, आत कशी जाईल? वल्कॅनिझम वरती थोडी नव्हतं, इंटेरियर पार्टमध्येच होईल, बरोबर आहे. वल्कॅनिझम होण्यासाठी ती प्लेट सबडक्ट होणं फार गरजेचं आहे आतमध्ये, आणि ती तेव्हाच होईल की जेव्हा तुमची प्लेट फ्लेक्झिबल असेल. आणि ओशनिक प्लेट ही फ्लेक्झिबल असते. ठीक आहे, म्हणजे तेवढी निमुळती असते. आपण चला याला म्हणजे काढून टाकतो. तर ओशनिक प्लेट ही निमुळती असते, त्यामुळे ती इंटेरियर पार्टमध्ये सबडक्ट होते. ओके. तर एकच मुद्दा लक्षात ठेवा, कॉन्टिनेंटला वल्कॅनिझम नसतं आणि ट्रान्सफॉर्मला नसतं, बाकी सगळे ऑन करून ठेव. चला नेक्स्ट क्वेश्चन. चला फास्ट. काय आन्सर आहे? 79च ना. चला आता वन लाईनर आहे, सेकंड ऑप्शन आहे त्याचं. ठीक आहे, बघून घ्या नंतर. इथं लिस्ट पूर्ण खाली दिलेली आहे. येलदरी, पूर्णा, भिवपुरी, मुळा, भाटगड, प्रवरा एक्सेट्रा. पुढे चला 80 नगर, भाटघर नगरमध्ये, प्रवरावरती आहे ना भाटघर. हां 79. हां बरोबर. हां 79 सांगितलं होतं मला, एक चेंज करायचं होतं. बरोबर, तुमच्या आन्सर याच्यामध्ये आहे बघा. तो करेक्ट आन्सर दिलं तुमच्या एक्सप्लेनेशनमध्ये. क्वेश्चन थोडा चुकीचा आहे, पण एक्सप्लेनेशनमध्ये दिलं व्यवस्थित. ओके. हां ऑप्शन काय याचं तुमच्या एक्सप्लेनेशनमध्ये काय ऑप्शन आहे? नाही एक्सप्लेनेशन काय आहे? हां एलदरी कुठे दिलं आहे? हां बरोबर. हां बरं ठीक आहे. ठीक आहे चालेल. तर त्याला थोडंसं आपण बघून घेऊ, तेवढे करेक्शन करून. ठीक आहे, हॅशटॅग टाकून देऊ. MPSCकडनं होतं, आपल्याकडनं होतीलच आहे ना, तेवढं एक्सपेक्टेड आहे, पण प्रयत्न करू आपण कमी करता येईल तेवढं. चला 80 नेक्स्ट. हां फर्स्ट याचा आन्सर आहे अरवली वगैरे, सिम्पल आहे तो. कोणाला काही आहे डाऊट याच्यात? काही नाही ना. ठीक आहे चला नेक्स्ट. नीलम शर्मा. आता हे करंट वेळेला जे आहे ना ते थोडंसं दुसरे कोणी घेतील, ॲक्च्युली ते दुसऱ्या कोणी सेट केलेलं आहे, किंवा मग तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तर ते बघतील. नीलम शर्मा का? नाही ॲक्च्युली मी हे पेपर सेट नाही केलेलं आहे, म्हणजे करंट आय डोंट नो अबाउट करंट. तर तेवढं कृपया तुम्ही ज्यांनी कोणी सेट केलं, आय थिंक सोहेल सर तुम्हाला कोऑर्डिनेट करतील त्या बाबतीत. ओके, ते सांगतील तुम्हाला त्याच्या. येस ठीक आहे, तर एवढंच होतं. 80 झालं आहे, व्यवस्थित समजलं सगळ्यांना? ओके चला नेक्स्ट टेस्टसाठी बेस्ट ऑफ लक सगळ्यांना. अभ्यास चांगला करा, काही लागलं तर नक्कीच कळवा.